गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आता नमो श्री गुरुमावली जयाने मजल कृपा केली काया माझी शीतळ झाली आले हृदय ज्ञान। वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु विठ्ठल 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 भक्तायशी जाणाचे देही उदास भक्तायशी जाणाचे देही उदास गेले आशा पास निवारुणे विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडी जनधन माता पिता। आवाज कडक द्यायचा आणि विकू नाही द्यायचा जास्त आणि स्पष्ट ऐकवायला पाहिजे असं करायचं। यायला द्यायचा विको आपल्याला कमी असला चालतो पण नित्तळ ऐकवायला पाहिजे। विषय तो त्यांचा झाला नारायण हा सर न आवडी जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी। विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडी जनधन माता पिता। तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातलिया भय नरका जाणे। विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडी जनधन माता पिता। विठ्ठल 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 कुंडली कमल हरिडोल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ की जय तारेश महाराज की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हो तुमचा अनुग्रह लादलो। करुणा करा दयाला करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर। करुणा दयाला लादलो शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती जात्या वाडा मजदावा सोबडा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती वाचे वदता शिव नाम तयान बाधे क्रोध काम। महायोग पीठे तटे भीम रथ्याम वरम पुंडरी काय दातु मुंद्रे समागत तिष्ठन्तम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना। हा दुसरे चरणा संततिया दुसरे चरण संततिया त्यांच्या
कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार पांडुरंगा करो प्रथम म्हणून दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कधी जावे सारू बाबाजी सद्गुरुदास तुका जस वाढवा भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापास निवारुणी जमलेले माता पिता आणि बंधू भगिनी आज आपल्या सेवेकरता निवडलेला अभंग देहू निवासी असणारे एकनिष्ठ साधू जगद्गुरु तुकोबराया त्यांचा हा 4 कडव्याचा अभंग आहे. अभंगद्वारे जगद्गुरु तुकोबराय आपल्या सर्व लहान थोर जीवांना विनंती करतात. भगवान परमात्माने सुंदर अशा प्रकारचा आपल्याला जन्माला घातलेला आहे. तर मनुष्याने जन्माला आल्यानंतर भक्त बनाव, वारकरी बनाव, माळकरी बनाव. असा एकनिष्ठ जर भक्त बनला तर त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आशा शिल्लक राहत नाही. त्या भक्ताचं मनोगत कसं होतं हे विषय येतो त्यांचा. झाला नारायण न आवडे जन धन माता पिता 24 तास त्याच्या मुखामध्ये पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती सोपणे पांडुरंग. अशा प्रकारचा जर भक्त बनला तो जगाचा मायबाप काय करतो. निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. मग तो भगवान परमात्मा त्याचा मागे पुढे सांभाळ करतो. कोणत्याही प्रकारचं संकट त्याच्यावर येत नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात तुका म्हणे सत्य कर्मावावे साय घातली या भय नरका जाणे. मग आपण जे हे कार्य करू लागलो हे सत्य कार्य आहे. आणि अशा सत्य कार्याकरता मनुष्याने झटलं पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे. इथं कोणतंही जर तुम्ही काम केलं हे अजिबात वाया जाणार नाही. त्याच्याकरता या सत्य कर्माला सहकार्य करा. न तर घातली या भय नरका जाणे. सरळ सरळ अभंगाचा भावार्थ झाला. आणि जशी माऊली बुद्धी देईन त्याप्रमाणे सांगायचा प्रयत्न करीन. आपल्या श्रीक्षेत्र वझर आघाव या गावामध्ये चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 11व्या वर्षातली आणि दुसऱ्या क्रमांकाची सेवा आणि माझ्या वाट्यावर आलेली आहे. टाळ घंटीवणी वाजवू नका, नीट उभे राहा ना. हां कोणतं आहे ते त्याचा टाळ घ्या. ते तुम्हाला नवल वाटतं, आम्हाला बी लेकरं आहे ना. हां टाळ नका देऊ त्याचजवळ. तर त्याप्रमाणे विठाला 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 11व्या वर्षामध्ये आपला सप्ताह पदार्पण झालेला आहे. आणि आपल्या सप्ताहामध्ये फार आनंद आहे. अन्नदान करणार मंडळी, वर्गणी देणार मंडळी, नवयुवक तरुण मंडळ, वृद्ध मंडळी सगळे झटून या अशा कार्यक्रमाला आवर्जून आहे. माता भगिनी आणि कीर्तनकार किती जरी हुशार असला तर त्याला जर गायनाची झालर नसली तर त्या कार्यक्रमाला शोभा येत नाही. उत्कृष्ट अशा प्रकारचे संगीत विशारद सगळी मंडळी आपल्या इथं हजर आहे. आमचे हरिभक्तप्राय सोपान महाराज यांचं नाव काय? अंगद महाराज. अंगद महाराज. हरिभक्तप्राण अंगद महाराज. संदीप महाराज. हरिभक्तप्राण संदीप महाराज. गावकरी मंडळी त्याचं नाव हरिभक्तप्राण दत्ता महाराज. हां हरिभक्तप्राण नारायण बाबा आणि सगळे बालगोपाल संस्थेची मंडळी आणि मृदंगाचार्य भरत महाराज. ही उत्कृष्ट अशा प्रकारची गुणवान लोक मंडळी आपल्याला लाभलेली आहे. यांच्या या गायनाच्या झालरीने आणि मृदंगाच्या वादनाने आणि कार्यक्रमाला पाहिजे तशा प्रकारची शोभा येते. फार आनंद आहे महाराज. आणि सर्वांच्या सहकार्याने आपला हा सप्ताह 11 वर्षामध्ये पदार्पण झालेला. पुढच्या वर्षी आपल्या सप्त्याचा 12वा वर्ष म्हणजे तपपूर्ती सोहळा पुढच्या वर्षी होणार आहे. आणि भगवान पांडुरंगाच्या आशीर्वादाने, भगवान बाबांच्या कृपा आशीर्वादाने आपला हा सप्ताह आनंदामध्ये चालू आहे. नेमका सप्ताह सुरू झाला होता आपला, त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या वर्षी येईल होतो मी एकदा इथं. तर आज योग आला हे सेवेचा. आणि कमीत कमी 7 ते 8 वर्ष झाले आणि 11 वर्ष आपल्या सप्त्याला आरंभ झालेला आहे. आता जशी मला माऊली बुद्धी देईन त्याप्रमाणे सांगायचा प्रयत्न करीन. हे कीर्तन आहे ना असं खाली पाहिजे होतं. हे मला जरा अवघड वाटू राहिलं, जरा वखर लांबल्याने झाला हा.
तुमची तर बसायला जागा आहे, सगळं पद्धतशीर आहे. हे साऊंड जर खाली असते मग त्या साऊंडच्या आवाजाची बी हाऊस होती आणि आमची बी हाऊस होती. हे एकदम उठ्ठण डोक्यात बसते. मला हँग व्हायची वेळ आली, काय सांगा तुम्हाला. हे फाउंडेशन जमलं नाही आहे. हे कथावाल्याला चालतं, इथे ज्याची कथा आहे त्याला चालतं, पण कीर्तन इथं खालीच व्हायला पाहिजे. हे साऊंड पुढं टेकवायचे आणि मग पहा साऊंडवाल्याची हाऊस होती आवाज द्यायची आणि आमची बी थंडी होती. इतका आनंद आहे मला. इथं काय हो राहिलं हे दणकन, मी तर हँग व्हायला पाहू राहिलो कावाचा, म्हणून मागं जाऊन उभं राहिलो. मला 50 वर्ष झाले मी याच्यातच आहे. तर या साऊंडच्या आवाजानं माझा कान एक आऊट झाला, एकच राहिला हा. आता इथं बी यांना काय कीर्तन होतं आऊट होतो का काही समजत नाही. हो, तर हे खाली घ्यायला पाहिजे कीर्तन. तुम्ही जर तुम्हाला खरा आनंद घ्यायचा असेल तर कीर्तन खाली घ्यायचं, इथं वर नाही ठेवायचं. हे स्टेजसारखं झालं तमाशाच्या, तसं नाही करायचं. मी तुम्हाला काही असं टोचून नाही बोलत आलो, मी तुमचा आहे म्हणून तुम्हाला सांगतो. कारण खाली लई आनंद आहे. हेच लाईटिंग पुढं, या लाईट ना तुमचे तोंड नाही दिसू राहिले आम्हाला. हे लाईट कुठं राहते, इकडं तोंड करून तुम्हाला माहिती आहे ना, माहिती आहे ना. मग आता काय सांगायला लावता मला. तर उद्या तसं नका करू तुम्ही. कारण चांगले चांगले कीर्तनकार लोक आपल्या इथे येऊ राहिले आणि जी पाहिजे ती मनाची तमन्ना पुरी होत नाही, तर कीर्तन इथं खाली घ्यायचं आणि हे फोकस पुढं बांधायचे. आला लक्षात. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबरा आपल्या सर्व लहान थोर जीवांना विनंती करतात. भगवान परमात्माने सुंदर अशा प्रकारचा आपल्याला जन्माला घातलेला आहे. मग पहिला मुद्दा, माणसानं जन्माला आल्यावर काय करा. आणि मी हमेशा कीर्तनामध्ये सांगत असतो, पहिली गोष्ट माणसाने कीर्तन ऐकायला येऊच नाही, माणूस असो का बाई असो. तशी तुम्हाला सवय पडेल म्हणा, काही सांगायचं काम नाही तरी पण सांगतो. पहिली गोष्ट कीर्तन ऐकायला यायचंच नाही आणि आलं तर शेवट वेळपर्यंत मधून उठायचं नाही, बाई असो का माणूस असो. आणि जर उठलंच कदाचित तर ध्यान धरून दाबून धरा, त्याला जाऊ नका देऊ. दुसरा नेम असा, कीर्तनामध्ये मांडी घालून बसाव, वर गुडघे करून त्याच्यावर कुकर मांडून असं नाही बसायचं. माणूस गुडघ्यात मुंडकं कवा घालतं, कवा घालतं बाबा, असं गुडघ्यात मुंडकं कवा घालतं माणूस, कोणी गेलं तवा. इथं कोणी गेलं का, हां मग मांडी घालून बसायचं. कीर्तन लई नाही, एकच तास, एका तासाकरता मला आनंद घ्यायचा. आणि मला तुम्हाला खरंच सांगतो मनाभावातून, शिस्तबद्ध मला लई आवडतं. हो, कारण आता बा इथं तिकडं नवयुग तरुण मंडळ बसली, इथं मध्ये सगळं पतलं पतलं झालं. तुम्ही शेतकरी आहे आणि आम्ही कीर्तनकार आहे बरं का. शेतामध्ये जर तुम्ही मक्का लावली आणि धुवाधार जर उगली, तासून तास एक दाना बाद झाला नाही, तर शेतकऱ्याचं मन कसं होतं, प्रफुल्लित होतं. गावातून कालर ताईट करून चालतो. काऊन, भाऊला यंदा 500 क्विंटल मक्का होणार आहे, हे शेतकऱ्याचं मन असतं. आणि इथं डाम तिथं डाम जर उगलं, तुमचं मन लागेल का, लागेल का. तुम्ही काय म्हणता, आता वखर घातला तो पुरतो, तसं मला व्हायला आता. हा, आता बसू द्याची बसू द्या, पण उद्या असं नका करू. कारण लांब लांबचे लोक आपल्या इथे कीर्तनाला येणार आहे आणि आपल्या गावाचं नाव देणार, चांगलं नेलं पाहिजे. तर माणसानं माणसात बसावं, जवळजवळ बसावं. आता इथं मध्ये कौन नसून उगलं, त्या पाठीमागं कौन नसून उगलं, तिथं गावाचं गावंड जाळलेले म्हणून उगलं नाही. हे असं ते हे असं फाटेल काम नाही दिसलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबरा आपल्या सर्व लहान थोर जीवना विनंती करतात. आणि पुन्हा कीर्तनामध्ये प्रफुल्लित तोंडानं बसायचं. देवाला आपल्या तोंडाकडे पाहून आनंद वाटला पाहिजे, भगवान बाबाला आनंद वाटला पाहिजे. माझे लेकरं आपल्याकरता किती कष्ट खाल्ले, त्यांनी किती कष्ट घेतले, म्हणून आज भगवान बाबा आपण त्यांना देव मानतो. माझ्या लेकराचं वाईट नाही झालं पाहिजे, तर कीर्तनात प्रफुल्लित तोंडानं बसायचं. भगवान बाबा माऊली ज्ञानोबा तुकोबरा आपण त्यांची लेकरं आहे आणि या लेकी कोणत्या मायबाबाला वाटतं माझ्या लेकराचं वाईट वाटतं का बाबा, कोणालाच नाही वाटत. काऊन नाही वाटत, लोकांचे बांध कोरू कोरू वावर रुंदले केले, कोणा करता, बोला जाना पोरा करता. हा, एवढं आपण काम करतो. मग भगवान बाबाला वाटतं का माझ्या लेकराचं वाईट व्हावं, नाही 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 नाही. अरे आपल्याकरता त्यांनी ग्रंथ करून ठेवले, भक्तीचा मार्ग त्यांनी दाखवून ठेवला आणि ते उद्देश सांगतात. जन्मा येऊनिया देख, जन्मा येऊनिया देख, जन्मा येऊनिया देख, जन्मा येऊनिया देख. करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक, देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक. जन्मा येऊनिया देख,
पुरुष मंडळी आणि माता भगिनी, तुम्ही आमच्या गाण्याच्या कार्यकर्ता आणि मृदंगाच्या कार्यकर्ता एकदा टाळ्या वाजवा. बर, खरंच तुम्ही मना भावतून टाळी वाजवली का? इमानदारीने टाळी वाजवली का? ही टाळी वाजवणं आहे का ही? तुम्ही सांगा. मी सांगतो तुम्हाला, आपला शब्द खरा होत असतो. मी काही वैतागानं महाराज होईल नाही. वयाच्या 15 वर्षापासून 50 वर्षी डेली झाली, 66 वर्षाचं माझं रनिंग आहे. हे तोंड चमकतं महाराज, हे आमची टाळकऱ्याचे तोंड चमकते. हा परिणाम कशाचा आहे? वरणाचा. वरण, रोज वरणच आहे आम्हाला. तुमच्याजवळ दुसरं काहीच नाही ना. फिक्क वरण तिकड वरण, फिक्क वरण तिकड वरण, हा त्याचा परिणाम आहे हा. हो, आणि आपला शब्द खरा होत असतो. ज्यांना ढिल्ल्या हाताने टाळी वाजवली, आजच्या रात्यात बंधा ढिल्ला. आणि मग या सण मंदिरात सकाळी सोपान महाराज जे आहे, सोपान महाराज मध्ये कधी झालंय? रातच्या. हा परिणाम कशाचा? टाळी न वाजवले त्याचा. टाळी वाजवणं हा एक व्यायाम आहे. या ज्ञान मंडपामध्ये, या भगवान बाबाच्या मंडपामध्ये जर तुम्ही टाळी वाजवली ना, ज्याच्या टाळीच्या मुंग्या कमरापर्यंत येतील, त्या माणसाला पॅरलेस कधी होणार नाही. या मंडपात आज ज्या टाळ्या वाजवल्या, त्या ज्यांना मनाभावातून टाळी वाजवली, त्याच्या हाताला मुंग्या कधी येणार नाही. इतका प्रभाव आहे माझ्या भगवान बाबाचा. म्हणून चांगली जोरात टाळी वाजवा, वाजवा. हा, वा वा वा. आणि बस बस. आणि पहिली जर अशी वाजवली असती, कशाला त्याच्या अंगावर वारं गेलं असतं? पण ते लोणी असं निघत नाही, त्याला काना हात करावा लागत असतो. मग तुम्हाला आमचा आनंद वाटत नाही का? आम्ही काय तुमच्या गावचे आहे का? हा, तुम्ही कुठले आम्ही कुठले, त्याचा मेळच नाही आहे. आणि मग आम्ही तुम्हाला मोकार दिसू राहिलो का? हा, कामाला काम नाही का, धंदे नाही, बायका नाही का, पोरं नाही, काय नाही, सगळं आहे ना. हा, मग तुम्हाला आमचा आनंद वाटत नाही का? मग तुमच्या पाया पडतो. अरे आम्ही तुमचे कर्माचे लेकरं नाहीये, धर्माचे. तुमचे लेकरं म्हणणार रे बाबा, तुम्ही भजन म्हणा. आज आम्ही सगळं सोडून आणि तुमची इथं हजर आहे. आज आमच्या सगळ्या लोकांची जबाबदारी तुमच्या गावकरी लोकांवर आहे. कदाचित आमचं कोणाचं काही करता काही जर झालं तर तुम्हाला निपटावं लागेल. सोपं नाही ते. हो, मग टाळी ज्या सांगेन मी, त्या टायमाला टाळी वाजवायची बरं का महिला म्हणलं. आणि कीर्तनामध्ये मस्त बसायचं बिनधास, गुलाबाच्या फुलावणी तोंड करायचे. भगवान बाबाला आपल्या तोंडाकडे बघून आनंद वाटला पाहिजे. असे बसतात काही काही माणसं कीर्तनात, जसं काही खुटून द्याला. बरं का महिला म्हणलं, कपाळाला अजिबात आड्या पाडायच्या नाही. बाबाला तोंड चांगलं दिसलं पाहिजे. आड्या पाडायच्या घरी गेलं सासूच्या भोवती, इथं नाही पाडायच्या. हा, म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात, भगवान परमात्माने आपलं सुंदर जन्माला घातलं, मग आपल्या जीवाचं सार्थक करून घ्या. सार्थक कशामध्ये? भगवंताच्या भजनाशिवाय तुमच्या जीवाचं कल्याण होणार नाही. एवढ्या अट्टाहासाने महाराज भगवान बाबा जगद्गुरु तुकोबरा आपल्याला सांगतात. काय त्यांना गरज आहे? देव होऊन गेले ते, पण त्याने विचार केला, आपण तरलो नव्हे ते नवल, कोळे उद्धारिले सर्वांचे तो. आपण तर जतवल नाही, आपल्या सोबत या अज्ञानी मार्गाचे हे जड मस्तकाचे लोक तरुण गेले पाहिजे, म्हणून त्यांनी आपल्याकरता अभंगवाणी करून ठेवली. कधी न बघणारे अभंग असे त्याने केले. अभंग किती वेळा म्हणा, कंटाळाच येत नाही. हरिपाठ किती वेळा म्हणा, कंटाळाच येत नाही. काय येत नाही? नावीट वस्तू त्यांनी आपल्याकरता करून ठेवली. जगद्गुरु तुकोबराने 5वा वेद करून ठेवला, त्याचं नाव गाथा. 5वा वेद, वेदाचा तो अर्थ माशीच ठावा, एराणी वाहवा भार माता. हे माझ्या जगद्गुरु तुकोबराचे शब्द आहे. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायाचा याच्यावर जास्त जोर आहे. जो वाचेल गाथा त्याच्या ठिकाणावर येईल माथा. जो नाही वाचणार गाथा ते तिकडच होईन पालथा. त्याचे पोरं त्याच्या कमरात घालतील लाथा. ज्याला माथा आहे तोच गाथा वाचणार आहे, आणि ज्याला माथा नाही तो गाथा वाचणार नाही. न भंगणारे त्यांनी आपल्याकरता अभंग करून ठेवले, आणि ते आपल्या सर्व लहान थोर जीवांच्या पाया पडतात. महाराज लागोनिया पाया विनवित तो माला, लागोनिया पाया विनवित तो माला, लागोनिया पाया विनवित तो माला, लागोनिया पाया विनवित तो माला. हा करे टाळी बोल
मागून या पाय विनवितो तुम्हाला. बाबा हो, मी तुमच्या पाया पडतो. काय आपल्या पाया पडायची गरज नाही, पण माय बापाला काय वाटतं आपल्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. आणि कीर्तन भजन करायचं असेल, ऐकायचं असेल, ते फक्त आपल्याला याच देहामध्ये केलं जाईल, इतर देहामध्ये भजन नाही. याची त्याची काढे देवाचे भजन याचे देही गाडे देवाचे भजन याची देही गाडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही खोटे आणि कहे ज्ञान नाही खोटे याचे देही गाडे देवाचे भजन 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 भजन वा वा, टाळी वाजवा एकदा, वाजवा टाळी. शाबास. याच घडे देवाचे भजन. इतर योनीमध्ये भजन नाही. देवाना म्हैस तयार केली, बैल तयार केला, कुत्रं तयार केलं, सगळे जनावर तयार केले, पण देवाला त्याच्याकडे पाहून आनंदाने वाटला. मग देवानं हे उभं मॉडेल तयार केलं. उभं देखोनी मनुष्य देहाशी आणि सुख वाटले भगवंताशी. आपल्या देहाकडे पाहून देवाला आनंद वाटला, हा माझा भक्तीचा अधिकारी आहे, म्हणून याच देहामध्ये भजन आहे. आता लाऊडस्पीकरमधून आपण जाहीर केलं, आज कीर्तन होणार आहे, माळवंडीकर महाराजांचं कीर्तन होणार आहे. मी तुम्हाला विचारतो, त्याच्याकरता तुम्ही जवळ पाहिजे, मग मजा येते. हा, आता काय झालंय, खरं वरबडच जाणार आहे, गवत खाली तसंच राहणार आहे. हा, आता मी तुम्हाला विचारतो, लाऊडस्पीकरमधून आपण आवाज दिला, आज कीर्तन होणार आहे, मग आवाज कोणा ऐकला बाबा? कोणा ऐकला? माणसानं. मग कीर्तन ऐकायला कोण आले? माणसं. कीर्तन ऐकायला कोण आल्या? बाया नाही. बाया कोणत्या असत्या? ज्या झिंगणं चिंगणं नाचत्या त्या बाया असत्या. त्याला महिला म्हणतात, आणि त्या आपल्या घरचे लक्ष्मी आहे. आणि त्या आहे म्हणून आपण ठिकाण्यावर आहे. तर आपलं काही खरं नाही. आपण फक्त कडक टोपी घाला आणि नुसतं हिंडा पोळ्यातल्या बैला म्हणे. ओळखीचा कोणी भेटला, रामराव दुपारा येतो देऊ, या ना, घ्या ना चहा, तुला येतो का करून पाय ना. किचन मध्ये जातो, पेटी झांबलतो तर लायटर सापडत नाही, ते लायटर सापडतं, कप सापडत नाही, साखर सापडत नाही, पत्ती सापडत नाही, घ्या ना चहा. काय डोंबलं चहा भाजणार त्याला देऊ? हा, तुम्हाला सांगतो, त्या मावल्या आहे म्हणून आपण ठिकाणावर आहे, त्या आपल्या घरचे लक्ष्मी आहे. खरी लक्ष्मी आपल्या घरची. लक्ष्मी पूजनच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन करता ना? करता की नाही तुमच्याकडं? हा, मग लक्ष्मीची तुम्ही पूजा करता. मग लक्ष्मी ही कोणाची बायको आहे? नारायणाची. मग लक्ष्मी इतकी रिकामी आहे का तिच्या नवऱ्याला सोडून आपल्या घरात रातभर येऊन बसायला? इतकी रिकामी आहे का ती? अरे घंटाभर जर आपली बायको जर आपल्याला दिसली नाही तर माणसाचं डोकं खरकून जातं, माशी गेली कुठे? पागल होतं माणूस. आणि मग लक्ष्मी इतकी रिकामी आहे का तिच्या नवऱ्याला सोडून आपल्या घरात येऊन बसायला? तुम्ही ऐका, खरी लक्ष्मी आपली ही आहे. लक्ष्मी पूजनच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन करा, मी नाही म्हणत, पण ही लक्ष्मी सकाळच्या 4 वाजेपासून उठती तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत तिचा हात रिकामा नाही. सगळ्या गणगोताचा त्याग केला, कोणाचाच तिनं लाड ठेवला नाही, माय नाही, बाप नाही, भाऊ नाही, कोणीच नाही, आपल्या करता. खरी लक्ष्मी हे. प्रत्येक माणसानं काय करायचं? दिवाळीच्या टायमाला प्रत्येक माणसानं आपल्या आपल्या बायकोला पाटावर उभं करायचं. आणि काय करायचं? तिच्या कपाळाला 2 हळदीचे बोटं लावायचे आणि 2 कुंकाचे बोटं लावायचे आणि तिला म्हणायचं रामकृष्ण हरी. झालं तुमचं लक्ष्मीपूजन. तुम्ही करा का नका करू, आमचं सांगायचं काम आहे. इकडं लक्ष्मीपूजन चाललं आणि इकडे बायकोला टोले ठेवून देऊ राहिला. कसं काय तुम्हाला लक्ष्मीपूजन? लक्ष्मी ती पावणार आहे का? म्हणून तुम्हाला सांगतो, त्या मावल्या आहे म्हणून आपण ठिकाण्यावर आहे. माणसं निवड मुंडके आहेत. मुंडके कशाचे मुंडके? ट्रॅक्टरचे. ट्रॅक्टरचं मुंडकं एकटं जर रोडनं चाललं ना ते सोयीन चालत नाही.
एखाद्यानं कधी म्हणलं येऊ दे मला भुमरावलं लोक मग पैस ना ते माणसाला नीट बसूच देत नाही मुंडकं असं धरलं केलं का आणि त्या मुंडक्याला तुम्ही टाली जोडा टाली आणि तिच्यात 25 क्विंटल कापूस भरा आणि मग पहा मुंडक्याची मजा इतकं सभी कुदत नाही तर म्हणून तुम्हाला सांगतो त्या मावल्यामुळे आपण ठिकाणार आहे माणसं मुंडके आणि या विठाला 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 कीर्तन ऐकायला महिला आल्या कीर्तन ऐकायला माणसं आले आपल्या गावामध्ये भरपूर बैल आहे बैल कीर्तन ऐकत का बाबा बैल कीर्तन ऐकत नाही म्हशी कधी हरिपाठाला आल्या का भागवत कथा ऐकायला आल्या का हा हे त्यांच्याकरता नाही हे आपल्याकरता आहे म्हणून महाराज सांगतात मी तुमच्या जीवनामध्ये येऊन तुम्ही काय करा भगवंताचं नामस्मरण करा आणि हा देह नुसता खाण्यापिण्याकरता आणि मजा करण्याकरता दिला नाही देवे देह दिला देवे दिला देह भजन गोमटा 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 तो या झाला पाता बादिकेचा होया झाला पाता बादिकेचा देह भजन गोमटा देवे दिला 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 देह भजन गोमटा देव भजन गोमटा वा 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 ह्या लेकरा करता एकदा टाळी वाजवतो मी पहा हो आपल्याच गावातले काय संस्थेतले का वा वा आता गुरुजीच जर हुशार आहे तर विद्यार्थी का हुशार असणार नाही पहा तुमचं नाव काय म्हणलं भरत महाराज मृदंगाचार्य सुंदर मृदंग वाजवतात महाराज हे वाजवणं आणि गायन करणं सोपं नाही तुम्हाला सांगतो बरं ते बॉडीगार्ड बी नाही ना एवढे 1.5 चपातीच्यावर खात नाही अगरबत्ती सगळं बनान बोललंच झालं होतं हे गायन करणं आणि वाजवणं सोपं नाही तुम्हाला सांगतो कीर्तन झाल्यावर आम्हाला भुका लागतात राजा काय सांगा तुम्हाला झाली पंगत आता कोण विचारताय आम्हाला एका रूममध्ये आम्ही सगळे झोपेडातून एकाला म्हणतो काय करता पठाडे महाराज हे आपलं भरत महाराज ते म्हणते काय करता बाबा घ्या कोतडी पडा हा प्रत्येक गावच्या कमिटीला सांगत असतो मी बरं का मला गुणवान लोकांची लई किंमत आहे मी यांना काहीच म्हणत नसतो आता भरत महाराज सारखे मृदंगाचार्य होते अनेक माझ्यासारखा शहाणा महाराज होता शहाणाच नव्हता ती 1.5 शहाणा होता त्या याला सांगे इकून खाली गेलं तिकून वर गेलं खालून हाण वरून हाण भरत महाराजला जेस राग आला म्हणे महाराज यो बोलतो बरं का नाही मला आलं नसतं मी बोललोच नसतो आणि पहिली गोष्ट मी शाळाच शिकेल नाही हो पण तरी एवढं संगीत विशारद मंडळी आहे बरं का पण 1 घंटाभर तर मी द्यायला सोडणारच नाही आणि कीर्तन झाल्यावर तुम्ही आम्हाला जीव घालू शकत नाही तर प्रत्येक कमिटीला मी सांगत असतो तुम्ही काय करा आमच्या प्रत्येक गायकाला 2-2 बिस्किटाचे पुढे द्या गुड्डे 2-2 गिलास पाणी पितील सटकन झोपा लागून ते काही अवघड आहे का नाही ना म्हणून तुम्हाला सांगतो गुणवानाची किंमत केली पाहिजे आणि पहा लेकर कसे नाचू राहिले 12 घरचे 12 आहे पण भरत महाराजाने काय केलं एका दोरीत हलवले महाराज आपल्या घरची लेकरं आपल्याला ऐकत नाही आपल्या घरचे काही घुसले असतील गोदड्याने झोपले असतील पण आज टाळ घेऊन आपल्या इथं उभे म्हणून तुकोबराय सांगतात भक्त ऐशी जाणा मग भक्त बना पण कसे बना असे टंगळ मंगळ भक्त बनू नका एकनिष्ठ भाव एकनिष्ठ भक्ती रात्र निवचिती पांडुरंगा तुकोबराने काय केलं हातामध्ये विना चिपळ्या घेतल्या आणि तुकोबराय गोड भजन करायला लागले जे तुकोबराने जे भजन केलं ते भजन आपल्याला म्हणायचं आम्ही भजन मंडळी म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम माणसं तुम्ही म्हणा रघुपती राघव राजा राम आणि महिला मंडळ तुम्ही म्हणा पतित पावन सीताराम झोपल्या का जागीचे ना हा मस्त गोड म्हणायचं आम्ही म्हणतो श्रीराम जय राम तुम्ही म्हणा रघुपती राघव राजा राम आणि तुम्ही म्हणा पतित पावन सीताराम असा गोड आवाज काढा श्रीराम जय राम
रघुपती पती श्रीराम जय राम जय जय राम. हो आता मला तुम्ही सांगा इमानदारीत भजन चाललं का ताई? काही काही माणसं रघुपती आणि तुमच्या मक्काच जर एखादी म्हैस गेली गप्पा गप्पा शेंडे शेंडे खाऊ राहिली आणि मग तिथं गेला असंच म्हणाव ए पोरा ती म्हैस गेली मक्का शेंडे शेंडे खाऊ राहिली ती इतकं दम निघतो मला म्हैस पाहिला अरे बाबा बोंबीला कळलं का बोंबीला इथं काय झालं तुम्हाला? अरे तुमचे लेकरं म्हणणार रे बाबा तुम्ही भजन म्हणा हाय काही करू नका. बाबा हे भजन केलेलं हेच तुमच्या संग येणार आहे. याच्यातले बी काही काही महिला पतिता पावना सीता एक बाई कधी भांडायला उठली इतक्या लोकांना आठवणार नाही इतका आवाज येतो मला. हा इथं तुम्हाला लाज वाटती आज लग्नात सगळ्याच्या पुढे जाऊन बसत्या मा फुट्टो निघाला पाहिजे हाय नाही तर फुट्टू बी आहे ना काय हाय काही नाही करायची ना सगळं बिलकुल कडीबंद आहे आपलं इथं. हा हाय काही करू नका एकदा म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. हो तुम्ही आता आवाज काढला फक्त कसं झालं असं एक आटम बॉम्ब सारखा एक आवाज निघाला पाहिजे. रेटून म्हणायचं ढिल्ल्यानं म्हणलं ते मग ते मागं पुढं होतं तसं कडक म्हणायचं रेटून म्हणायचं हायग नाही करायची. श्रीराम जय राम जय जय राम रघुपती वा वा वा. आणि असंच जर पहिलं म्हणलं असतं कशाला ती म्हैस मक्कात गेली असती तर तुम्ही ऐकत नाही ना. हा मग असं सुंदर भजन चाललं कोणाचं बाबा तुकोबरायाचं भजन चालू असताना जिजाबाई त्यांची बायको त्यांच्या जवळ गेल्या म्हणे महाराज मी तुमच्या पाया पडते. उठल्या पडल्या टाळ घेता विना घेता चिपळ्या घेता आणि खुशाल वाजवत बसता काही संसाराकडे लक्ष करा. तुकोबराय सांगू लागले अगं जिजा संसार करून करून मराच येळ आली आणि काय त्याच्याकडे पाहायचं संसाराचं तोंड आणि पोस्टच तोंड सारखंच आहे. पोस्ट डब्बा किती बी कार्ड टाका त्याच्यात त्याचं तोंड तानेलच आहे तसा आहे संसार आहे. संसार करून करून कोणी म्हणतं का आता माझं पोट भरलं आता मला काहीच गरज नाही म्हणतं कोणी असं नाही. इकडून शिवला इकडून फाटतो इकडून शिवला इकडून फाटतो. मग तुकोबराय सांगतात संसाराचा धंदा जन्म भरी गेला 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 मुखी नाही आला राम राम मुखी नाही आला राम राम संसाराचा धंदा जन्म भरी गेला संसाराचा धंदा जन्म भरी गेला मुखी नाही आला राम राम मुखी नाही आला राम राम संसाराचा धंदा जन्म भरी गेला संसाराचा धंदा जन्म भरी गेला. वा वा मला तू त्याच्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करू नको मला अशा प्रकारचा तू परमार्थ करून घे. पण जिजाबाई ऐके ना बायकोचं ऐकावं लागत असतं बरं का. आता तुम्हीच काय आम्हाला सुद्धा ऐकावं लागतं. देवानं सुद्धा बायकोचं ऐकलं महादेवानं सुद्धा पार्वती मातेचं ऐकलं तर आपण ऐकलं म्हणून काय हरकत आहे. आता आम्ही जेवढे गायनाचार्य मृदंगाचार्य आहे ना महिना महिना आम्ही घरी जात नाही महिना इतकं सीझन सुरू झालं आमचं. आता आम्ही सप्ताहाला निघलो की आमची घरची मंडळी निघला आमचा सप्ताह एका महिन्याच बाद घरी आला आमचा सप्ताह हातपाय दुस्तर
बॅकी उकलून पाकिटकीकडे पाहून त्याच्या जर 15-20 हजार रुपये निघले, बाई म्हणते चहा करू का, दूध करू का, चहा करू का, दूध करू का. आणि त्याच्या जर काहीच नाही दिसलं तर बाई तिला माहिती आहे पळाट्या उपट्याचा कामाचा नाही आणि फसाड्या घालायच्या कामाचा नाही. आणि महिन्याचा महिना यांना गमावला. हो, बायकोचा ऐकावं लागत असतं. मग तुकोबराय सांगू लागले, सांग मग तुझं काय म्हणणं आहे. मग तुकोबराय सांगू लागले, माझं या ठिकाणी म्हणणं एकच आहे. तू काय म्हणती. जिजाबाई सांगू लागल्या तुम्ही धंदा करा, व्यापार करा. मग तुकोबराय सांगू लागले मला धंदा व्यापार कोणताच येत नाही. माझा धंदा कोणता आहे. दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा. गोविंदाची प्रमाणे, गोविंदाची प्रमाणे, गोविंदाची प्रमाणे, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा. टाळी वाजवा एकदा, वाजवा टाळी एकदा. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पावडे. मला याच्यापेक्षा दुसरा धंदा कोणताच येत नाही बरं का. आता हे जुने म्हातारे लोक आहे आमचे टोप्यावाले धोत्रावाले याच्यातले मोठे बसले. तुम्हाला डोंगर जवळच आहे. पहिलं ऐ मी पळत येईन तिकडं. हां, तोंडातच उडी मारीन तो. हे जुने जे म्हातारे लोक आमचे पहिल्याने यायला लई ढोरा वासराची आवड होती. गाई म्हशी 4 वाजता उठा, ढोरं दारी बांधा, शेण काढा, झाडून काढा आणि कोणाच्या गावतात फिरून आणा. राखेल गावतात खोट्यावर बैल लगेच आयटीनं बसले बिडी पियत आणि बैल बागुल करून राहिले. तुम्ही लई भाग्यवान आहे. तुम्हाला शेणात हाताला घालायचं काम नाही. लई भाग्यवान आहे मग. आणि बिडी फुकत बसते. आणि हे आता हे तरुण मंडळ आता काही कामं करत नाही. सगळी यंत्रणा कामं निघले आता. वखर कोळबे सगळे त्याला निघले. आणि या म्हाताऱ्याला आता झोपा येत नाही. आता ढोरवास राहिले नाही काही नाही. 1 आणि 4 वाजता उठून बसते पायठ. आणि त्याच्या पोराला आवाज देतात, हे गण्या उठ ना, दारी ढोर बांधा, शेण काढा, झाडून काढा. गण्या म्हणतो मरा ना गपचूप. झाली कॅसेट चालू, तुटत कशी नाही. तिकडून गण्याची माय म्हणतो गण्या काही काय म्हणतो का म्हाताऱ्याला. तो करता शेत घेऊन ठेवलं, सलाबचं मकान बांधून ठेवलं, बोर घेऊन ठेवला, शेत तळ करून ठेवलं, एवढा मोठा कारभार तो करता करून ठेवला. काही काही म्हणतो का माय म्हाताऱ्याला. ते गण्या त्या म्हातारीला म्हणतो तू बी मरण त्याच्या माग कोण भन करती. घरात असं वातावरण झालं माणसाला नाही वाटत त्याचं काही. पण यायला गसपोट फुकतं यायचं. त्या कुठे गेल्याशिवाय रडल्याशिवाय याचं पोट मोकळं होतच नाही. सकाळी दिवसाबरोबर म्हातारी शिळ्या तोंडानं उठली आणि शेजारी जाऊन बसली. आणि त्या म्हातारीला रडू रडू सांगते, आता बाई माय म्हाताऱ्यानं असं झटून संसार केला. पाठच ते गाण्याला म्हणतो गण्यादारी ढोरबान शेडकान झाडून काढ. मेला गाण्या म्हणतो झाली का काय शिड सुरू तुटत कशी नाही. मी मध्ये बोलायला गेले तर मला म्हणतो तू मर त्याच्या माग. तू सांगा त्या बाई असा संसार केला माय म्हातारा. 85 वर्षाचं वय झालं माय म्हाताराचं. असा झटून संसार केला माय म्हाताराना तर घरचा चारा बैलाला कधीच टाकला नाही. आणि तू म्हणशील बाई 60 वर्ष झाले मी म्हाताऱ्याला संग लग्न लावून आले तर अजून मी म्हाताऱ्याच्या पायात जुना बूट कधीच नाही पाहिला. कोण्या लग्नाला गेला तर नवाच. हो, आणि मपलं म्हातारं कोणाच्या शेतातून आला असन तर रिकाम्या हातानं कधीच नाही आलं. कोणची दोडके, कोणची भाजी, कोणची भेंड्या, गाजरं. आम्हाला बाजार करायचं कामच नाही. याला संसार म्हणते का. हा तर कोबरा म्हणता अगं जिजा असा येऊ संसार आहे. मग मला दुसरा धंदा कोणताच येत नाही. बरं काही हरकत नाही, कसं करू मग. तो कोबराय म्हणतात जिजाबाईनं 500 रुपये दिले. 10 पोते घेतले 10 मिरच्याचे आणि बैलाच्या पाठीवर टाकले. पहिल्यानं वाहनं नव्हते. बैलाच्या पाठीवर टाकले
हातामध्ये विनाची फळं घेतल्या आणि बाजारच्या रस्त्यानं भजन करीत निघाले, असे गोड भजन करीत निघाले. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. असे गोड भजन करीत चालले. असं जर आपण भाजीपाला डोक्यावर घेतला आणि गळ्यामध्ये टाळ गुंतवलं, जर भजन करीत जर आपण बाजारला चाललो, लोक तुम्हाला चांगलं म्हणतील, हा हसतील ना. साधूची अवलाद. परमार्थ करतामध्ये लोक नाव ठेवते महाराज. हो, आणि वाईट जर कामं केली ना, मग तिथं नाव नाही ठेवत. परमार्थामध्ये लोक नाव ठेवत असते. लोकांकडे कोणाने पाहिलं नाही. हो, आणि चालू असताना योगायोग पहा कसा. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना. येथे कोणाचे झाले ना, येथे कोणाचे झाले ना, येथे कोणाचे झाले ना. हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र ताराराणी. येथे कोणाचे झाले ना, येथे कोणाचे झाले ना, येथे कोणाचे झाले ना. हरिचंद्र ताराराणी, हरिचंद्र ताराराणी. देवाच्या मनामध्ये आलं डोंगरच्या डोंगर सुख, आणि देवाच्या मनामध्ये आलं डोंगरच्या डोंगर दुःख. हो, आता यंदा पहिल्यांदा पाऊस पडला तर मध्ये पाऊसच नाही आला, आणि असे नादर पाळाट्या दिसायला लागल्या, चांगले माल सोयाबीन दिसायला लागल्या, तर शेतकरी असा कालर तैट करून चालला गावातून. हो, मग देवाजवळ महाराज त्याला सिरियल रंगवता बी येते आणि ॲडव्हर्टाईज बी घालता येते. टी व्हीमध्ये एखादी सिरियल येते, माझ्या नवऱ्याची बायको, असं पायासारखं काही आलं की मध्ये ब्रेक येतो. अगला कार्यक्रम इस ब्रेक के बाद वॉशिंग पावडर निर्मा, काटो घोलो लगाओ वॉशिंग पावडर निर्मा. असा पाऊस पडला, असा पाऊस पडला, सोयाबीनला नेमक्या पापड्या लागल्या. हो, मग देव म्हणतो तोही सोयाबीन लई चांगली दिसायला लागली का. अगला कार्यक्रम इस ब्रेक के बाद वॉशिंग पावडर निर्मा. जेच पाणी गेलं तर अजून नाही आला. आणि सोयाबीन वर पक झाली तिची वर, ही सिरियल दळ रंगवता बी येते. हो, आणि मोडता बी येते. लई भगवान परमात्मा अजब खाली रस्त्याने चालले तर कुबराया, पाऊस पडला, पाऊस, बैल उधाळायला लागले, पोते खाली पडले. तर कुबराया म्हणता, देवा एका दिवसाकरता मी या व्यवहारात गुंतलो, मला इतकी तकलीफ आहे, आणि सरकटे गावची मंडळी याच्यामध्ये रात्रंदिवस गुंतले, यायला किती तकलीफ असन. भगवान परमात्माची प्रार्थना केली. देवा, भगवान पांडुरंग आणि रुक्मिणी दोघं नवरा बायको एका ठिकाणी बसले होते. असे आता मंदिरात कसे असे बसले होते. पांडुरंगाने सगळी कॅसेट पाहिली तुकोबराची, कसे कपडे वळले झाले, कसे बैल पळाले, आणि कशा मिरच्या खाली सांडल्या. पाहता पाहता देवाला सहन नाही झालं. देवाला बसल्या बसल्या हिव आलं. हिव ते हिव नाहीत का आपलं घरातलं गोधडीतलं. अरे ते असं म्हातारं खवळतं म्हातारीवर, गोदडी टाक ना, थोबाड काय पाहिजे, असं म्हातारं खवळ. रुक्मिणी म्हणते, देवा तुम्हाला कोण हिव आलं, तुम्हाला झालं काय. अगं रुक्मिणी, हे हिवताप नाही, हा महाताप आहे. हा माझ्या तुकोबरायाचं नुकसान झालं, मला त्याचं हिव आलं. मग रुक्मिणी हुशार होती, माय बिनो येडी नव्हती आपल्यावानी. सांगू लागली त्याला उपाय करा, त्याला पर्याय काढा. ताबडतोब देवाने काय केलं महाराज, आमचे विनावले बाबा आहे ना, असं रूप घेतलं त्याने ना. त्याच्या डोक्यात टोपी आहे, पण त्याने फेटा बांधला होता. उद्यापासून फेटा बांधा, जयाडा वाकडा कसं हां फेटा बांधला आणि जवळ गेले. जारी मावले, जारी कुठं झाले म्हणून बाजारला. काय झालं, जरा फजित झाली. बरोबर बरोबर, मी तुम्हाला मदत करू लागतो. बैल लांब गेले होते, ज्याईना बैल वागवले त्या बैलाचा पूर्ण विश्वास मालकावर राहतो, आणि मालकाला पाहिल्याबरोबर बैल हुंबरतो. देवानं बैलाला सोड दिला, घोड्याला सोड दिला, कुत्र्याला सोड दिला, बकरीला सोड दिला. गाढवाला सोड का, गाढवाला सोर एक आता हो.
आमची मंडळी हाय 4 जण आहे, स्वरामध्ये गाती, तुम्हाला गोड लागतं. किती बारीक आवाज काढते, किती बारीक सांगा तुम्ही. इतका बारीक आवाज काढते महाराज, आपल्याला उठा वाटत नाही. इतका मंजूळ स्वर त्यांच्या आवाजामध्ये, एवढा बारीक आवाज काढते. आणि जर ज्या ठिकाणी एखाद्या गायकाची गाता गाता नळीची शिर जर तुटली, किती पैसे लागतील त्याला? आणि देऊन देऊन तुम्ही किती पैसे देणार त्याला? 15,000 द्यासन आहे ना? म्हणा ना, हवं म्हणा, नाही तर नाही 15-10. आणि ते तुमचे 10,000 नुसते फोटो काढण्यातच जातील मोकळा. घरी गेल्यावर कापूस एवढा तेवढा त्याला भाव नाही. घरची बायको म्हणती एवढा ना तिथं, दोईकून ताप होतो. किती स्वर आहे महाराज. आणि याला कबीर महाराज म्हणतात, गाना 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 तो स्वर में गाना, नाही तर झक मारना. बरोबर. गाने की क्या मजा है वो गाने वाले से जाके पूछो. अरे मृदंग की क्या मजा है वो बजाने वाले से जाके पूछो. फूलों की क्या मजा है वो ब्रह्मण से जाके पूछो. अरे मस्ती की क्या मजा है वो हनुमान जी से जाके पूछो. और पीने की क्या मजा है वो पीने वाले से जाके पूछो. काय मेळ आहे महाराजा, काय आनंद आहे. अरे हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठाला विठाला बैलानं मालकाला पाहिल्याबरोबर बैल हुंबरतो कोठ्यामधून. नुसतं मालकाचं खोकल नका त्यांना ऐकलं, इतका आवाज त्या बैलाच्या ध्यानात राहतो आणि ते बैल हुंबरतो. बैलाला स्वर देईल मा. हो हे बा, गाय कधी जनली ना, गाय 2 घंट्यात ती गायचं वासरू त्याच्या मम्मीला हाका मारतंय. त्याचा आवाज पहा कसा आहे. ते वासराचा आवाज. म्हैस कधी जनली 2-3 घंटे ती म्हशीचं वगैरे वाकडे तिकडे काय पाय टाकत नाही, पण ते त्याच्या मम्मीला हाका मारतं. बकरी कधी जनली तर 2च घंटे त्या बकरीचं पिल्लू. आणि आपले पिल्ले किती घंट्यात आपल्या मागं पळतात. अरे 2.5-3 वर्ष काही सुचत नाही द्यायला, पॅन्टी बदलू बेजार. आणि म्हातारी म्हणते बाई बाय ना मा बाप, हिचा बाप आहे का देव. आणि दे मामाच्या मांडीवर, दे मामाच्या मांडीवर. मामा जीन पॅन्ट नेसून येईल होता, बंदा मामा वल्ला गच. आपले पिल्ले. आणि काय त्याला आवाज द्यायला देवानं पाहून घ्या. अरे गाय धावत जाती, देवानं हाका मारली, पहिलं पळत आले आणि चालू नदीच्या पलीकडे तुम्हाला सोडतो. नदी दोन्ही थड्या गच्च भरून चाललेली होती. भगवान परमात्मानं सांगितलं, तुकोबा पहिले मला पाण्यात जाऊन पाहू द्या, नंतर माझ्या पाठीमागे मागे या. सुदर्शन चक्र पाण्यामध्ये घातलं आणि तुकोबराला पलीकडे सोडून दिलं आणि म्हातारं गुप्त झालं. तुकोबरा रडू लागले, देवा साक्षात तुम्हाला भेटला. देवाने ढळावरी हात दोन्ही, देवाने ढळावरी हात दोन्ही, देवाने ढळावरी हात. भगवान परमात्माची प्रार्थना करू लागले. देवाने ढळावरी हात पाहे चक्र पाणी वाट तुझी. आ पाहे चक्र पाणी, पाहे चक्र पाणी वाट तुझी. आणि जरे रे जरे मामा रे बाबा बाबा पाणी रे पाणी दादा पाणी जरे दादा पाणी दादा निदा पाणी जरे. पाहे चक्र पाणी वाट तुझी. पाहे चक्र पाणी वाट तुझी. धावगा धावगा सखा पांडुरंगा, धावगा धावगा सखा पांडुरंगा. रडू लागले तुकोबराया.
धावगा सख्या पांडुरंगा. जो माणूस देवाकरता रडतो देवाचं पाणी इकडच्या बाजूने येत असतं. ध्यानात घ्या. देवाचे आसू इकडून येतात आणि मायेचे आसू नाकाजवळून येतात. कोणी मेलं, अपघात झाली, ठोस लागली, रीत पडलं, चंगरलं, मेलं, त्याचं पाणी इथून येतं. माणसाला नाही रडू येत लवकर. माणसाच काळी दगडावणी असतं. माणसाला कधी म्हणलं का ते तिरमक पाटील मेले तर माणूस म्हणतो मरतच असतं, मरतच. हो, माणसाला रडूच येत नाही. हो, माणसाला रडू येतं पण कवा यायना स्वर काढला तवा. यायचं रडणं पट्टीत आहे. बाईना नुसता तिकून आवाज काढा आणि मग माणसाची गंमत पहा. बाईने कधी म्हणलं कशी अंगठी शोभत होती ना, मग माणसाची गंमत पहा. बापू मला कोणी इकडे ईर दाखव रे बाबा. याला ईर माहित नाही का? निव्वळ माणसाचं रडण म्हशीचं हेलपटणं. असे नाही रेड येतं कोबरा. देवा मला तुझी सेवा घडली नाही. माझ्याकरता तू तकलीफ दिली देवा. माझ्याकरता तुला वारकऱ्याचं रूप घ्यावं लागलं. नाही घडली तुझी सेवा, नाही घडली तुझी सेवा, नाही घडली तुझी सेवा, नाही घडली तुझी सेवा. दुःख वाटे माझ्या जीवा, दुःख वाटे माझ्या जीवा, नाही घडली तुझी सेवा, नाही घडली तुझी सेवा. दुःख वाटे माझ्या जीवा, दुःख वाटे माझ्या जीवा, नाही घडली तुझी सेवा, नाही घडली तुझी सेवा, तुझी सेवा, तुझी सेवा, तुझी सेवा. टाळी वाजवा एकदा वाजवा. हो, नाही घडले तुझी सेवा, दुःख वाटे माझी जीवा, रडू लागले तू कोबऱ्या. बाजारामध्ये गेलं, दुकान मांडून दिलं, मिरच्याची गंज पुढे केले, तारचं माप पुढे ठेवलं आणि डोळे लावून घेतले आणि हातामध्ये विना चिपळे घेतले आणि भजन करायला सुरुवात केली. असं जर आपण भाजीपाला बाजारात नेला, पुढे टेकावलं आणि डोळे लावून घेतले आणि भजन केलं, बाबा तुमची भाजी इकल का? हां, तिथं दांगोडा करणं पडतो. ताजी आहे, ताजी आहे, ताजी आहे, खरंच ताजी आहे का? कालची उपटेल संध्याकाळची. हो, ताजी आहे. गिऱ्हाईक यायचं, हो माऊली मिरच्या का भाव आहे? तू कोबरा आहे म्हणे. बाबा ते भावराव मला काही माहीत नाही म्हणे. मग आम्हाला मिरच्या न्यायच्या म्हणे. मग न्या ना, न्या. फुकट बाजार कोण मागं पुढे पाहतो? कोणी बचक भर, कोणी वटी भर, कोणी टोपलं भर, कोणी एक गोणी, कोणी 2 गोण्या. 10 मिनिटात दुकान मोकळं. पण कोणाच्या वाट्यावर नाही आलं त्याच्या हातावर 5 पैसे द्यावं. कोण नाही आलं, सगळे लोकही इमानदार होते. एक शेलबन पोतं राहिलं, ते पोतं नेण्याकरता असा माणूस आला, तसा माणूस आपल्या ओझरमध्ये नसल. कसा होता तो माणूस? चिकाट. कसा होता माऊली? चिकाट. इतका चिकट होता, तुपात कधी माशी पडली तिला 3दा चोखत होता आणि मग फेकत होता. एक सुपारी त्यानं 12 वर्षे खाल्ली. एवढी तिला बोक्स पाडून दर्जात लटकून दिली आणि जेवण झालं नसतं. असे चिकट लोक तुमच्या सप्त्याला वर्गणी देतील का? पंक्ती देतील का? नाही नाही नाही. त्या चिकटनं काय केलं बाबा, 50 वर्षाचं वय होस्तर त्यानं लग्न नाही केलं. काहून? इतका पैशाचा लोभ होता त्याला. त्याला वाटलं एखादी उधाळ मानकी बायको भेटून सगळा मग पैशाचा नाश करून टाकेन. पण आपल्या गावातले लोक लई चांगले म्हणे. मग अरे काय येड्यावानी करतो म्हणे, एखादी बांडी भुरकी करून टाका. आणि हे फिरणारे लोक यायला माहिती पोरीची ठेपे. आता पहा तुम्ही, बायकाने भेटू राहिला पोरायला गाव परत 30-30, 40-40 पोरं असे कठाळ्यावर हिंडू राहिले का? जमून नाही राहिला खेळ. लोक आम्हाला म्हणते बाबा पहा ना, आता पोरी आम्ही का पोरी पाहावं का सांगा तुम्ही? लय अवघड झालं मला. विठाला विठाला मग त्या चिकटनं सांगितलं त्या बाबाला, पाटलाला म्हणे काय का असं करा म्हणे. मग तुमची हाईच कसं मी लग्न करा. मग अशी बायको पहा मला चिकट, माझ्यापेक्षा चिकट.
गेली इकडच्या वजरला, आणली पाहून. विचारलं कशी काय काका मै बायको? लय चिकट, इतके चिकट, तू काय चिकट, इतके चिकट, तू काय चिकट, एवढी चिकट तिला खोकला आला, ती थुकत नाही, ती गिळून घेती. जमला का खटका आता यायचा. आणि ते राहत होते मळ्यात. आणि गावात सप्ताह चालू झाला. मग सारखे वारखे मित्रमंडळी म्हणे चाल कीर्तन ऐकायला. हे वड्या लोक आला, अर्ध्या माझा लोक, याला काय ध्यान आलं कोण फिरलं, मग गेलं घरी. बायकोला म्हणे झोपली का? म्हणे हा. दिवाळी झालं का नाही? म्हणे मी इतकी जायला काय, तुम्ही जात नाही तर दिव्याला फुक मारली, तेल बी जळू देत नव्हते, अंधारात झोपत होते. आणि मला म्हणता दिवाळी झाला का नाही, तुम्हाला अक्कल आहे का? म्हणे काय झालं? अर्ध्यामधून तुम्ही इथपर्यंत घरी वापस आले, तुमच्या पायामधला बूट किती घासला, तुम्हाला अक्कल आहे का? तो म्हणतो मी बी इतकाच जाईल नाही, दोन्ही बगला 2 धरून आणले. असे चिकट माणसं सप्त्याला वर्गणी देतील का? नाही नाही. आणि तसाच चिकट माणूस तुकोबरायाकडे गेला, तेवढं मला मिरचीचं पोतं देऊन टाका. तुकोबराय म्हणे बाबा जाय नाही घेऊन, कोणता नारायण गेलं घेऊन सणी. पण आई हो, तुमच्यासारखी एक जनाबाई मीराबाई सारखी एक बाई आली आणि तुकोबराला 1 किलो तांदूळ आणून दिले. तुकोबराय बाजूला गेले, त्याचा भात केला बरं का. पण जगाच्या मायबापाला पुन्हा हिव आलं. आबा बाबा बाबा, रुक्मिणी म्हणे देवा त्या दिवशी तुम्हाला असं झालं ना, आज असं झालं, मग सरकारी दवाखान्यात जावं, हिव तापाच्या गोळ्या घ्यावं. अगं रुक्मिणी, हे हिव तापाचं काही लक्षण नाही, हे दुसरे. आबा बाबा बाबा बाबा, माझ्या तुकोबऱ्याच्या फुकट मिरच्या नाही लोक आहे ना. आणि माझ्या तुकोबऱ्याजवळ पैसे नाही दिसले तर जिजाबाई माझ्या तुकोबऱ्याच्या पाठीचा गुन्हाकारण भागाकार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला हिव आलं. हो, देव बी असा आहे, आधी घेतो नंतर देतो. घेसे तेव्हा देशे ऐसा असा उदार, असा उदार, ऐसा असा उदार. घेसे तेव्हा देशे ऐसा असा उदार, ऐसा असा उदार, ऐसा असा उदार, असा उदार. वा वा, आमचा सोपान महाराज करता एकदा टाळ्या वाजवा. हो महाराज लहान आहे, आमची हाईट सारखीच आहे दोघांची. हो पण नियोजन लय भारी आहे. असे कितीक ठिकाणी त्यांचे नियोजन आहे सप्ताहाचे. मला त्यांनी 4-5 ठिकाणी कार्यक्रम दिले. काय आवाज आहे महाराज. हो, घेसे तेव्हा देशी ऐसा अशीच तू उद्धार, देव आधी घेतो नंतर देतो. द्रौपदी कोणा आधी भाजीचं पान खाल्लं तेव्हा 60,000 ऋषी लोक जेऊ घातले. आणि जिथं तुकोबरायानं भात केला आणि तिथे गेले देव, त्या भातामध्ये पांडुरंगाचा जीव गुंतला. पण कोणत्या रूपात गेले? भिकाऱ्याच्या. पाहतो जगाचा मायबाप भिकारी बनला आणि भक्ताला भीक मागतोय. पाहून घ्या. आणि अशा फाटक्या तुटक्या कपड्यात दाढी कुंकड्याची कुंकड वाढली आणि काठी टेकवत टेकवत तिथे गेला आणि त्या भक्ताला आणि तो भगवान परमात्मा भीक मागतो. आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, आंधळ्याला पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, आंधळ्याला पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, एक एक पैसा धर्माला, एक एक पैसा धर्माला, पैसा धर्माला, एक एक पैसा धर्माला. आंधळ्याला हो पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, आंधळ्याला पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, आंधळ्याला पांगळ्याला एक एक पैसा धर्माला, आंधळ्याला पांगळ्याला एक एक पैसा धर्माला. जेवता जेवता उठले तुकोबराया. ऐकून घ्या. जेवता जेवता उठले महाराज आणि त्याला भात वाढला. आणि त्या तुकोबरायाने जेवता जेवता उडून त्याला भात वाढला. आणि आपली कुत्र्यावरती व्यापक भावना नाही, आपली येसच कुत्र. आणि हे वस्तू जेवाला. खवाचा गुळ खायचा होता मला. हे जेवतं आणि त्याच्याच घरचं कुत्रं. याचा हात वर गेला की ते कुत्रं वर पाहतं आणि याचा हात खाली गेला की कुत्रं खाली पाहतं. आणि जेवता जेवता कुत्र्यावर म्हणतं हल्ला. ते लोकांचं की तिथून जाईन तर त्या कुत्र्यानं जागीच चक्कर मारणे. कुत्रं ऐ पोरी ही भाकर घेऊन त्याला तिकून दाखव.
ती पोरगी तिकडून जाते त्याला भाकर दाखवते हे जेच जातं त्याच्या कमरात लगे रूम न. अरे कुत्र पण व्यापक भांडण नाही. जेवता जेवता महाराज उठले त्याला अर्धा भात खायला द्याला. माय बिंड ध्यान देऊ नये का? तुम्हीच म्हणता जिची खाव पोळी तिची वाजवा काय टाळी, ज्याची गाव भाकरी त्याची करा साखरी, ज्याचं निघाव घर आणि त्याचा करावं संसार. हे तुम्ही असं म्हणता पण तुम्ही तशा वागत्या का? हा दळाला कधी बसल्या तर भावाला आणून त्याच्यात भुगा करत्या. गाणं नवऱ्याचं गाणं नाही म्हणत मग नवऱ्याचं गाणं म्हणा. नवऱ्याचं खाती नवऱ्याचं इथं राहती तर मस्त गोड मालकाचं गाणं म्हणा. त्या मालकाला आनंद वाटला पाहिजे. वा माझी राणी काय गोड, हा ही माझी पट्ट राणी असं म्हणलं पाहिजे त्यांना. पण नाही दळाला बसल्या माझ्या बंधवाचं घोडा नदीवर गेलं आणि पाणी नाही पिलं. मग काहीच्या बापाचं गेलं नाही पिलं. हा काय त्या भावाचं गाणं म्हणत्या. अरे मालकाचं नावानं गाणं म्हणा. हो मग तुकोबराने काय केलं महाराज ते भात त्याला देऊन टाकला आणि देवाने काय केलं ज्या लोकांना मिरच्या नेल्या होत्या त्या लोकांच्या घरची वसुली न करता देव निघून गेले आणि तुकोबराय निवांत बसले. आणि मनाशी काय म्हणतात तुकोबराय तुकाराम उन्हात बसायचं काम पडलं नाही, मोजायचं काम पडलं नाही, हिशोब करायचं काम पडलं नाही, पैसे घ्यायचं खलडून काम पडलं नाही आणि शेजारी यायची अजून बवणी नाही. आपण किती पटकन मोकळं झालो. हा पहिले तुकोबराने वागून दाखवलं. वागले. भक्त म्हणा कोणाला भक्ताचे लक्षण काय, भक्ताच्या अंगामध्ये कोणते गुणधर्म असावे कोणते अवगुण नसावे हे भगवान बाबाकडून शिकून घ्या. एकनिष्ठ भगवान बाबा मायेचा त्याग केला. काही कोणाची गरज नाही. देवा मी आणि तू बस याचे दुसरं काय नाही. वागून दाखवलं महाराज जगद्गुरु तुकोबराने. याला म्हणतात भक्त अभंगाच्या पहिले भक्त ऐसे जय हो ऐसे उदास भक्त ऐसे भन्नाट टाळी वाजवा. वा वा काय महाराज पाहून घ्या. ज्येष्ठ नागरिक आहे माझ्यासारखीचे पण काय आवाज येते यायला बी. हो काय आवाज आहे. एवढे जे मंडळी महाराज हे प्रत्येक गटाचं रूप वेगळं वेगळं आहे आणि प्रत्येक गटातला आवाज वेगळा वेगळा आहे. ही देवाची कला आहे महाराज. आणि इतका गुण दिला देवाने त्यांना आणि ते मोकळ्या मनानं दान करून राहिले महाराज. ते गुणवानाचं लक्ष नाही. आणि अवगुणी काही माणसं लई हुशार पण त्याला शेण खाती गोमराती. हो मग तो पखवाजावाला असो का गायन करा असो. हो पखवाजावाला बी महाराजला कसं पालथं पाडायचं आडवी थाप मारली गेला महाराज कामा. म्हणता म्हणता जर महाराजला कीर्तन करूच दिलं नसलं महाराज असे काही गायक लोक आहे प्रमाणामागं प्रमाण बैस ते घेत. हा पण आमची मंडळी महाराज ओळखून आहे. सगळा कारभार ओळखून आहे. ज्या घरी जाशील बाळे त्या घरची लागतील साळे.
आनंद आहे. आता रोज त्याला महाराज भेटते आणि मला बी रोज गायक भेटते ना, काहीच वांधा नाही आमच्यामध्ये. पण खूप आनंद आहे. काय जीवनामध्ये आनंद दिला आमच्या टाळ करायचा. आणि मस्त कीर्तन चाललं. एकदा भजन करा पहा असं गोड. कोणी शेजारी बाजारी झोपले असं त्याला चिमटा घ्या. हां, अजिबात झोपू घेऊ देऊ नका. तुम्ही ऐका कीर्तन आणि ती घेत असन झोप, त्या झोप घेणारच पाप तुमच्या डोक्यावर बसून. चिमटा घ्या त्याला, झोप न घेऊ देऊ. ठोबार कुमारी ठोबार कुमारी गणोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी एकदा टाळ, एकदा पकवाज. टाळ, टाळ्या, टाळ, पकवाज, टाळ्या, टाळ्या, फवा 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 उडी उडी. काय उडी मारते. उड्या मारू मारू सगळा टोंगड्याचा ग्रीस आटपला. हो, तरी पण मस्त आहे. हे बा, इतकं छान कीर्तन चालू आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही जर असे बसले राहिले ना तर सकाळच्या 4 वाजेपर्यंत सोडित नाही मी तुम्हाला. हां, काही लोक म्हणते कोणा आणला रे याला, डखाळलेले करे येऊ, याला का कीर्तन भेटत नाही काय. अहो, आमच्या रघुनाथ भाऊचा कालपासून फोन सुरू आहे. बाबा लवकर या, बाबा लवकर या, बाबा लवकर या. हो, आज दुपारचं कीर्तन केलं 2 वाजे लोक 13वीचं बदनापूरजवळ. आणि जेच गाडीत बसले तर धरणीला अंग नाही टाकलं आणि ताठून गेलं महाराज. काय करा आता याला, इलाज नाही. इथं आल्यावर बी मग जर सगळं आराम केला, जेवण केलं, सगळे झाले जेवून घेतलं. मस्त कीर्तन चाललं. पण प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो मी बरं का माय बहिणी, प्रत्येक बहिणा सकाळ संध्याकाळ आणि मालकाच्या पाया पडायचं. तुम्हाला सांगू राहिलो आहे, हे तुमची देव आहे. ब्रह्म विष्णू महेश नारायण खंडोबा मसोबा रोज यायच्या पाया. कोणी देवाला तुम्ही अगरबत्ती लावू नका, पण यायच्या पाया पडा. आता याच्यातले काही काही माणसं म्हणतील आपण देव झालो. खरंच देव आहे, पण काही काही देव बाजाराच्या दिवशी नाव सोयीने घरी येत नाही. दिवसा 2 वाजता देव कधी बाजारला गेला तर रातच्या 2 वाजता देव घरी येतो. लोणारहून नदी इकून बिबिहून थैलीत एकच कांदा एकच वांग, भाड्याला पैसे नाही, एकटाच चालला रोडना. गाडी त्याच्या अंगावर कोणी घालीत नाही. इच्छू साप त्याला पाहून ते बाजूला होते. साप म्हणतो बाबा त्याच्या अंगावर जास्त आहे आपल्यापेक्षा. साप त्याच्या अंगावर यंगत नाही. हो, आणि एकटाच चालला. वल्ला चिम झडगं लागेल, ही चमकली. हा म्हणतो कोण फोटो काढतं मा. आता इतके लवकर रिकाम्याचा फोटो काढायला. गावाच्या गाव खोरे आलं आणि कुत्र्याने त्याला पाहिलं. कुत्रे लई हुशार. कुत्रे कधीच पेल माणसाला भुकत नाही. कुत्र्यानं लावून त्याला पाहून घेतलं. कुत्र गेलं पळून. हे घरी गेलं आणि घरी गेलं याला धाडकन लात मारली. कावडाला लात मारली. लातानं कधी कावड उघडू नये. आपलं घरी एक मंदिर आहे बरं का. माय बहिणीवर रोज चौकटीची पूजा करायची, उंबटाची पूजा करायची, हळदी कुंकू टाकायचं, गायची पाऊल तिथे काढायची, त्या दरवाजाचं दर्शन घ्यायचं. तुम्हाला सांगतो आपलं मंदिर आहे. कावडा हातपायानं कधी कावड उघडू नये. हे उताना पाताना पडलं घरात जाऊन 2 वाजता रातच्या. आणि बायकोला बेजार करायला लागलं. बायकोला म्हणतो का रे हे काय आणतो, हे काय आणतो, हे काय आणतो. भाजी काय गेली. ती म्हणते वरण केलं. वरण. हे म्हणतो मी तुला डाळ करायची सांगितली होती. आता वरणात आणि डाळीत काही फरक आहे का.
त्याला 2-3 पळ्या वरण वाढून दिलं, 2-3 पोळ्या वाढून दिलं. ते काय सोयीनं खातंय. खाता खाता लाईट गेली. डोक्यातली टोपी नसली ती पडी वरणात. यानं पोळी दिली सोडून, धरली टोपी दाबली वरणात. बायकोल म्हणतो पोळी तुटत कशी नाही. माय बहिणी असं जरी देव असला त्याला इकायला न्यायचं का आपल्याला नाही. आपल्या माय बापाचं नाव आपल्याला कमवायचं, गमवायचं नाही तर त्यांच्या पाया पडा. बरं मी तुम्हाला विचारतो माय बहिणी, खरं बोला माझ्या संग, मी तुमच्या भावासारखा वडिलासारखा आहे. श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आलते? बोटवर करा किती आलते? 4. पण कोणत्या कोणत्या बाईला श्रावण सोमवारचा उपवास होता त्या बहिणीवर हात करा. पटपट करा. तुमचे भाव शपथ आहे तुम्हाला. असे पटपटवर हात करा. करा खाली घ्या. सोमवारच्या उपवासाच्या दिवशी कोणत्या कोणत्या बहिणी आपल्या आपल्या मालकाच्या पाय दर्शन घेतलं त्या बहिणीवर हात करा. आता पहा किती आहे. आणि नुसतं मला सोमवार आहे, मला सोमवार आहे, मला सोमवार आहे, मला सोमवार आहे. लगे नवी साडी घेतली, कुकाचं डबलं, फुलाचा हारात निघली महाद्याला, मला सोमवार आहे, मला सोमवार आहे. आणि तिचा नवरा नेमका झोपातून उठला. ते म्हणतो कुठं चालली? मला सोमवार आहे, मला सोमवार आहे. महादेवाला चालले, महादेवाला. आणि ते होतं आपला चहा, तुम्ही तुमचं फोन घ्या, तुम्ही तुमचं फोन घ्या. वारे पार्वती, घरचा महादेव चहा वाचून कळकळ करून राहिला आणि त्या महादेवाला किती चोपड तुम्हाला प्रसन्न होणार आहे का? नाही माय बहिण, या महादेवाची पूजा करा, ह्या महादेवाचं व्रत करा. आता बरं झालं त्या पंडित मिश्रानं सगळ्या लोकांना सांगून दिलं की श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रात जप करा. अरे 1 लोटा जल आणि 1 बेलपत्रिका भोलेनाथ बाबा को दे दो, तुम्हारा कल्याण हो जाएगा. असे मंदिरं पहिले सुने पडले होते महादेवाची, कोणी पूजा करायला जात नव्हतं तिथं. ह्या शिवरात्रीचं बेल पुढच्या शिवरात्रीला काढावं लागत होता. पण अशी महादेवाची भक्ती करायला लागल्या ह्या, तुम्हाला काय सांगू, त्या महादेवाला रात्रंदिवस झोप नाही. हिचा बेल झाला की दुसरीचा, तिचा बेल झाला की तिसरीचा, महादेव वाला गच. हो, त्या पंडित मिश्रांना एवढा फायदा केला, सगळे महादेवाचे मंदिर चालू होऊन गेले बरं का. ही एक अशा प्रकारची भक्ती, अशी निकट भक्ती करा आणि रोज यायच्या पाया पडत जा. कुठंच तुम्ही अगरबत्ती लावू नका. आता इतकी माणसं आपण इथं बसले, कोणाकोणाच्या गळ्यात माळ आहे, वरात करा माणसं माळी पा. एवढ्या माणसं जास्तीत जास्त 100च्या आतच आहे. महिला मंडळ माळी बापा तुमच्या बरोबर आहे, आमच्या माणसाने करू शकत. हो, कमाल आहे तुमच्या जीवाची. गळ्यामध्ये माळ घालायची, तुळसी माळ घाला गोपी चंदन टिळा, तुळसी माळ घाला गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गोपी चंदन टिळा. घरामध्ये माळ घाला, बिना माळीची राहू नका. मेल्यावर नका सगळं आपलं काढून घेतील. ही अंगठी कधी विसरली, ही अंगठीच्या 2 माणसं हरडत नाही. माणसं काय म्हणते, 8 पा आभाळ आलं, 8 पा आभाळ आलं. या अंगठीची आठवण यायला राहते. आणि ती बाई त्या अंगठीकडे पाहते फुसफुस रडते. तर तिच्या शेजारी म्हातारी पैसे रडती. ती म्हणते बाई मोकळा राडा, छाती भरत असती. आणि मग म्हणती अंगठी कशी, अरे अंगठी राहिली. पण कोण्या बाईनं म्हणलं नाही, त्याच्या गळ्यात माळ इसरून राहिली ना. माळ त्याचं काय कामाचे. सप्ताह किती वर्ष गेला याला महत्व नाही, आचरणामध्ये काय आणलं. किती वर्ष जगला याला महत्व नाही, जगून केलं काय याला महत्व आहे. भगवान बाबाचा आपण सप्ताह करून राहिलो, रोज खाणं पिणं भंडारे वगैरे आपलं मस्त चालू आहे. पण आचरण काय, माळी घाला. ज्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा नाही आणि ज्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे त्या कुत्र्याला कोणी मारित नाही. ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे त्याला कोणीच मारित नाही. आणि मारलं तर कायद्याने इलाज होईल. आणि ज्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा नाही ते कुत्रे लई चत्रे.
कोणाच्या घरी खायला गेले भाकर खायला तर अर्धे दर्जात आणि अर्धे बाहेर असे गुमसुम उभे राहत नाही ते. त्याला माहिती कोण टपूर राहीन. कोणते कुत्रे ते कोणते बिना पट्ट्याचे. पण आपल्या लोकली भारी 2 किलोचा दगड घेतला महाराज भरत महाराज तुम्हाला काय सांगू असा मारला हो जमके त्या कुत्र्याला. एका दगडात त्याचं कंबर कोण मोडलं त्याचं कंबर. त्याच्या गळ्यात काय नव्हता पट्टा. मग पट्टा घालायचा का कंबर मोडायचं. पट्टा घालायचं. हा माळ घाला बिना माळीचे राहू नका. विठाला विठाला म्हणून तू कोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये विषय तो त्याचा झाला नारायण. 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 नावडे जनधन माता पिता. विषय तो त्याचा झाला नारायण. विषय तो त्याचा झाला नारायण. विषय तो त्याचा झाला नारायण. विषय तो विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जनधन माता पिता. माझ्या मायविनो तुमच्यासारखी सुजाला माता होती व्यासमुनीची पत्नी. 12 वर्ष तिच्या पोटामध्ये बाळ राहिलं. ऐकून घ्या 12 वर्ष. आणि आपल्या पोटात 9 महिने 9 दिवस. एक दिवस कधी शिल्लक झाला आपण घाबरतो. ह्या देवाचा सगुण पाय त्या देवाचा सगुण पाय. 12 वर्ष तिच्या पोटामध्ये बाळ राहिलं. तिनं कोण्या देवाचा सगुण नाही पाहिला. आपल्याकडं सगुणच म्हणते का सकून म्हणते. हां सकून सकून नाही पाहिलं त्या बाईनं. बरं तुम्हाला सांगतो मंडळी माणसाला सकून पाहता येतो का. बोला ना मी तुमच्याकडून. माणसाला सकून पाहता येतो का. नाही. सकून येईनाच पाहा. लयच कलाकार आहे ना. कोण्या देवानं धरलं यायलाच माहीत. देवाला खायला का आवडतं ते बी यायलाच माहीत. लयच कलाकार आहे मला. एका म्हाताऱ्याचा नातू इतका रडत होता. 3 हप्ते झाले सारखं री री री. आणि लेकरू रडायला लागलं की आमच्या आईला भाकर गोड लागत नाही. सारखा त्या लेकरात जीव गुतीला राहतो. आणि तिचं नवरा काय म्हणतो दे थोबाडे ठेवून. त्याच्या मायचं आता थोबाडे ठेवून द्यायला जमन का. पण लेकराची काय तकलीफ आहे ती फक्त आमच्या आईनं सहन करावं बरं का. सारखं री री करायचं. ती म्हातारी त्या लेकराला घालून बुलढाण्याला गेली औरंगाबादला गेली इकडे गेली तिकडे गेली चौकून आली जाऊन सण. पण ती लेकरू आहेस ना आपल्या सरकडे वझरमध्ये आली आगाव. आणि आपल्या गावात एक चंद्रभागा नावाची म्हातारी आपल्या वझरमध्ये आहे काय. मग तर अवघड काम झालं याला. माझ्या समोरच आहे का. बरं झालं मग. चंद्रभागा नावाची म्हातारी आहे.
आणि तिला चांगला सकून पाहता येतो. ही म्हातारी गेली. चंद्रभागा 15 दिवस झाले मा ना तो असा सारखा रडतो बाई. सकून तरी पाय, कोण्या देवानं धरलं तरी पाय तरी. चंद्रभागानं मांडलं दुकान, जागा सारवली, गहू टाकले, त्याच्यावर गळडी भरून ठेवली, त्याच्या तोंडावर परत पालती. चंद्रभागा त्याच्यावर बसली. असंच ना चंद्रभागा बाई? हां, सगळ्या देवाचं नाव घेतले पण कोणताच देव नाही. पण चंद्रभागालाही हुशार होती. ध्यान देऊन ऐका. चंद्रभागाच्या म्हातारीला म्हणते, का गं तुळशी, तुपलं म्हातारं मरून किती दिवस झाले? म्हणे बाई 7 वर्ष झाले. चंद्रभागामध्ये, बावळे, तुपलंच म्हातारं मेलं आणि ते तो ह्या पोराच्या पुढे जन्माला आलं आणि म्हणून ती रडतो. ही म्हातारी म्हणते, आता बाया आणि मला कसं नाही माहीत मान, कसं मी हुकले त्याला. जशी म्हातारी घरी पळत गेली तसं ते झोक्यात ते बाळ होतं, उचललं, हातावर घेतलं. नाही करमलं तुम्हाला नाही का? आले का पुन्हा मला भेटायला? लई जीव होता ना माया. आता लहान लेकरू असे लाता झटकतं, ते म्हातारी छातीत लाता लागायला लागल्या. म्हातारी म्हणते, गण लाता घातल्या ना आणि अजून बी मारतास का? ही गोष्ट खरी आहे का? कोणा सांगितलं तुम्हाला अशी भानगडी करायचं? हा, मेलेले कुठं वापस येत असते का? कोरोनामध्ये गेले तर अजून कोणाच्या घरी चहा प्यायला नाही आले? हा, मग यालाच तू गुबरा म्हणतात. तू का म्हण कसे आंधळे एकदा वाजव टाळे एकदा. तुका म्हणे कसे आंधळे जण गेले विसरून खरं देवा माय बहिणी हो. अरे सोडून या खरं देवा, करता कोणत्या बी देवाची सेवा हे तसं नका करू. अरे भगवान बाबा देव झाले, याची सेवा करा. भगवान बाबाला आपला अभिमान आहे. तुम्ही लेकी आहे, हे मुलं आहे. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं, माझ्या लेकराचं कल्याण व्हावं, ही अशी बाबाची भावना आहे. बाबाचं दर्शन घेत जा. बाबाचा सगुण पाहायचा. बाबाला महाराज तुम्हाला काहीच कमी करणार नाही. देव होऊन गेले ते देव. विषय तो त्यांचा झाला नारायण, दुसरा विषय कोणताच नव्हता महाराज. अरे ज्या माऊलीच्या पोटी त्याने जन्म घेतला त्या माऊलीची कुश धन्य. हो, जसं त्या माऊलीने बाबाला जन्म दिला असे आपण आपले मुलं घडवा. पाय काय मुलं सुंदर आहे. लहान लेकरं घडवा. लहानपणापासून मुलं संस्कार चांगले. छत्रपती शिवाजी महाराज घडवले जिजाबाई साहेबाने. आपण आपले लेकरं घडवा. काही घरी जाऊन पहा तुम्ही, पाहुणे आले की पोरं याड्यावानी करतात. पाहुणे घरी आले का पोरं याड्यावानी करते. आणि माहेरचं कोणी आलं का ह्या याड्यावानी करतात. रोडना गाडी पळायला लागली कुत्रे बावल्यावानी करतात. हो, आता आम्ही येता माझ्यासोबत ते आमचे देवानंद भाऊ होते. 2-4 कुत्रे लागले आडवे तिडवी पळायला. म्हणले देवानंद भाऊ ते जातील निघून, पण आपलं कीर्तन इथंच. हो, लय अवघड महाराज. माहेरचं कोणी आलं ह्या बी लई येड्यावानी करत्या. घरातून दारातून घरा, घरातून दारात. नवरा म्हणतो अशी काऊन बावल्याने करले? काय नाही, ते माहेरचा तिरमाय ख्या येईल. मग येईल त्याला 5 ना देणार चटका. बावल्याने काऊन करते? आणि पोरं पाहुणे घरी आले की पोरं येड्यावानी करते. पोराला 15 दिवसापासून आंघोळ नाही, इतकी हट्टी. लहानपणापासून त्याला काही शिकवलं नाही. चड्डी घाला, ब्रश करा, शाळेत जा असं मुलाला शिकवायला पाहिजे. पण त्याला काहीच वळण लावलं नाही. 15 दिवसापासून आंघोळीनी, अंगाचा आंबटडक वास, शर्टाला 2च बटणं, चड्डीला 2 डोळे मागून, नाकात 2-2 लेखणी. त्या पुसायच्या नाही, अशा धरून मुरगाळाच्या. दोन्ही मनगडात 2 आरशे, 10-15 माश्या. आणि पाहुणे आले आमचे सोपन महाराज सांगे आमच्या माऊलीसारखे उच्चे फुरे आणि चौकून बसले. दुधावणी कपडे द्यायचे, अंगावर ढवळे फटक.
आणि ते पोरग मध्ये येऊन बसलं. यायचं झालं गप्पा आणि ते पोरग व माव माव मला आला मायामध्ये चुप. एका दिवसात गपची प्रसंग दे त्याला पहिलंच वळण पाहिजे. ऐकून घ्या. चुप बसलं. आमचे सोपन महाराजसारखे पाहुणे होते, ढवळे फटक कपडे, आणि गेलं त्या भस्कन त्याच्या मांडीवर जाऊन बसलं. बरं बसलं गपची पण नाही बसलं, त्याच्या ढेरीला अशी पाठ खाजवे. आता त्याची इतका अंगावर मळ होता, त्याच्या मळानं त्या पाहुण्याचे कपडे सगळे खराब व्हायला लागले. पाहुण्याला वाटलं याला काय खराब व्हावं, मग याला जर धुनका हे घर मालक म्हणजे काय भिन लेकराचं काय करू, पण ते जास्त फायदा घ्यायला लागलं. ते पाहुणे म्हणे उठ म्हणलं, आणि त्या पाहुण्याच्या तोंडापुढे जाऊन उभं राहिला असं. आणि त्या पाहुण्याला म्हणतं मारीनच लागे. वळण कोणाचं? त्या घराचं. अरे लेकरं घडवा. आता तू कितीला आहे? 7वीला. तो नाव काय? राम. तुला एक प्रश्न विचारतो मी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यात झाला? 7वीला आहे तू. हा तुम्हाला येतं कोणला सांग, जोरात सांग. शिवनेरी किल्ला. त्या लेकरा करता टाळ्या वाजवा एकदा. हा, ज्या लेकराला ते येत नाही समजून चाललं याचं लक्ष कमी आहे. हो, आता तुम्हाला विचारतो मी, जॅकेटवाला, तुझं नाव काय? हा, अनिकेत. तुला प्रश्न विचारतो मी. आपला भारत देश कोणा साली स्वतंत्र झाला सांग? हा, 47. याच्याकरता टाळी वाजवा. खडा असे उत्तर देता आले पाहिजे महाराज. असे लेकर टायटल पाहिजे. आता मुलीला विचारतो, घाला खाली मुंडकी तुम्ही आला. हा, अरे माय बाप हाडाचे काढा रक्ताचं पाणी करून तुम्हाला शिकू राहिले. माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, माझी मुलगी पेसाय झाली पाहिजे. अरे बापाच्या धोत्राला गाठी चपलाला खिळे नाही त्याच्या, आणि तुम्हाला शिकवते. आणि आंधळ्या प्रेमामध्ये पडून कोणासंग पळून जाता हे तुम्हाला समजायला पाहिजे. मुलींना सांगतो, आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून मागच्या वर्षी 192 पोरी पळून गेल्या. आणि लोक म्हणते पोरी नाही, पोरी आहे, पण हे पोरीचे मायबाप पागल आहे. चटकन पोरीचं भाजून टाकायला मोकळं व्हाव. हो, आखडून धरून राहिले, आखडून धरले की पोरी म्हणते हा मग घेते गुड्डेन. हो, खूप शिका तुम्ही, खूप शिका. माझ्या मुलीसारख्या तुम्ही, मला पण मुली आहे, खूप शिका. असं शिका की जेणेकरून माय बापाला खाली पाहायची वेळ येणार नाही. असं शिका. मुली आपल्या देशाची संपत्ती आहे. ज्या घरामध्ये मुलगी आहे त्या घराचा ऐश्वर्य आहे. ज्या घरामध्ये मुलगी आहे त्या घराचं वैभव आहे. ज्या घरामध्ये मुलगी आहे त्या घरामध्ये यज्ञ होतो आणि त्या घराचा मान मोठा होतो. आणि दोन्ही कुळाचा उद्धार करणारी ही मुलगी आहे. मालकाच्या घरची 21 आणि मायबापाच्या घरची 21 दोन्ही 42 कुळाचा उद्धार करणारी मुली आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, खूप शिका, पण आंधळ्या प्रेमामध्ये पडून तुमच्या जीवाचा सत्यानाश करून घेऊ नका. आणि तुम्हाला करायचं सरळ मायबापाला सांगा मला याच्याशी लग्न करायचं, आणि नंतर विधीपूर्वक काम करा. तुम्हाला प्रश्न विचारतो मी, जोरात बोला एका आवाजामध्ये. सगळ्या जिथं बसेल असेल तिथं. पहिली शाळा कोणा उघडली? हा, सावित्रीबाई फुले. यायच्याकरता टाळी वाजवा. तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, आपल्या देशामध्ये महिलापैकी पहिला पंतप्रधान कोण होऊन गेल्या? पाखरी नाही घाललं का तुम्ही? इंदिरा गांधी. यायच्याकरता टाळ्या वाजवा ना. तुम्हाला काय पैसे देणं पडते काय? आपल्या भारतामध्ये महिलापैकी पहिला पंतप्रधान इंदिरा गांधी होऊन गेल्या. बरोबर आहे. आपल्या दाढी करत होत्या. हा, त्यांना दाढीच नव्हती. त्याचं उत्तर आहे असं. मुलींनो तुम्हाला सांगतो, खूप शिका आणि माय बापाचं नाव कमवा. मग सांगायचं एकदा भजन करा, विठाला विठाला. 12 वर्ष बाईच्या पुढामध्ये बाळायला माय बिनो, पण द्वारकेचा राणा त्याला विनंती केली, देवा अरे हे तुझंच ब्रीद आहे, या पुढामध्ये भूत आहे का फलित आहे का सैताने, हे लवकर बाहेर काढ. दीननाथ ब्रीद सांभाळी आपुले, दीननाथ ब्रीद सांभाळी आपुले, दीननाथ ब्रीद सांभाळी आपुले, दीननाथ ब्रीद सांभाळी
द्वारकेचा मायबाप जगाचा मायबाप धावत आला. पोटातल्या बाळाला बोलायला लागला, बाळा अरे आईला किती दिवस तकलीफ देतो, ये बाहेर. गर्भाची आत्मा चांगली नाही. अरे आई आंबट खाती, चिंबट खाती, चिचा खाती, कोळसे खाती, भीतीचे पोपडे खाती, माती खाती, काळी ढवळी मेकडं खाती, काही खाती. आणि ते कवळ्या खाताळाला झोपतं. तू बाहेर ये. कौशल्य माताला डोळे होत होते, ते डोळे आता तुम्हाला नाही होणार. अनार रे बाण मारी न रावणा, राज्य विभीषण देईन मी, असे डोळे होत होते. बाळा तू बाहेर ये. त्या पोटातल्या बाळानं सांगितलं, देवा मी बाहेर येतो, पण माझं वय आता 12 वर्षच झालं. 12 वर्ष लेकरू लहान राहतं का? मी नग्न आहे, मला नेसण्याकरता काही द्या. भगवंताने त्याला स्वयंभव लंगडी दिली आणि जसं आईच्या गर्भातून निघालं तसं पळत सुटलं. आई म्हणते, बाळा तोंड पाहू दे. वडील म्हणतात, तुझं तोंड पाहू दे. पण त्या बाळाचा विषय काय झालेला होता, त्याचं नाव होतं शुक म्हणे. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. आईचं तोंड पाहिलं नाही, बापाच तोंड पाहिलं नाही. अरण्यामध्ये निघून गेला महाराज. अभंगाच्या 3ऱ्या चरणाला निर्वाणी गोविंद आसे मागे पुढे, निर्वाणी गोविंद आसे मागे पुढे, गोविंद आसे मागे पुढे, निर्वाणी गोविंद आसे मागे पुढे. काहीच दगडे पडो देते, काहीच दगडे पडो देते. दिसे येतो त्याचा झाला नारायण, दिसे येतो त्याचा झाला नारायण, दिसे येतो त्याचा झाला नारायण, दिसे येतो त्याचा झाला नारायण. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे कायच साकडे पडून देते. मग भगवान परमात्मा त्या भक्ताला मागे पुढे कसा सांभाळ करतो ऐकून घ्या. तुकोबराच्या सासऱ्याने तुकोबराला म्हैस आणून दिली होती बर का. तसं आमच्या मायबहिणी ना यायला कधी यायच्या, आईनं बकरी कधी आणून दिली, यायला लई मोठेपणा. आणि बकऱ्या लई धारजीने यायला. तिचं नाव ठेवलं मणी. नुसतं हाका कधी मारलं, म्हणे बकरी, अशा आवाज येते त्याला. शेतात कधी निघल्या, डोक्यावर टोपलं, बगलात पोरग आणि त्या बकरीला दावण नाही काही नाही, लगे बकरी मस्त त्याच्या मागं निघते. माणसाच्या मागं कधीच बकरी येत नाही, बकरी यायच्या मागं. एखादी बाईन कधी म्हणलं मला लग्नाला जायचं आहे, तुम्ही बकरी मळ्यात घेऊन जा, नेऊन पहा तुम्ही बकरी आपल्या मागं येते का. माणूस ओढतं पुढं आणि बकरी ती मागं आपल्या मागं येतच नाही. कमाल त्याची पण बकरीला ठेवलं म्हणे बकरी, काय त्याच्या अंगावर बकरी आहे. शेतात निघली बकरी, इथं उभी कमराजवळ. पुढून एक म्हातारी आली, म्हणे बाई काय नादर बकरी आहे बाई. हा ना बाई, माय मान दिली बाई, माय मान दिली, माय मान दिली, माय आईन दिली बाई. किती नादर आहे. 5 वर्षापासून बकरी वागू राहिली. बाबा किती वर्षापासून बोला ना. 5 वर्षापासून बकरी वागू राहिली, पण एकदा बी जनली नाही. आणि माय मान दिली, माय मान दिली, लेंड्या झाडाला दिली काही नुसती. हा तशी तुकोबरा सासऱ्यानं म्हैस दिली. ताक नाही, दूध नाही, चारा घाला, शेण काढा आणि झाडून काढा. चोट्ट्याने सोडली म्हैस. हा त्या जगाच्या मायबापानं या मंडपात इतकं उच्च रूप घेतलं. एक मांडी एवढली, डोकं एवढं मोठं, 20 फुटाचं लाकूड घेतलं हातात. आणि ज्या रस्त्याने ती म्हैस चालवली त्या रस्त्यात असं आडवं उभं राहिलं. अंधारात डोळे चमकत होते लाईटावाने. देव त्याला मारत गिरत नव्हते, फक्त माणसाला इतकंच गंज झालं रातचं. माणूस चाल घरी. काही माणसं बारे द्यायला जाते, रातचे पाणी द्यायला जातात. आणि एखादा पाखरांना कधी आवाज काढला नदीतून, हे चाल घरी. काय मोठी हिंमत नाही माणसामध्ये. हा फक्त गावात येतं वर टक टक करतो माणूस, पण बाजूला गेला रातचा त्याला भेव वाटतंय. हा चोर म्हणे का रे असं जनावर कधी पाहिलं का. माझी एक तरी बरं झालं मारत नाही. दुसरा रस्ता बदलला. देव तिकडे बी लाकूड घेऊन उभं. माझ म्हणे तर काय करावं याला. सकाळचे 4 वाजले. म्हैस शिवाजी बाहेर नाही जाऊ दिली. ये ना म्हैस नेली, खोट्यात नेऊन बांधून टाकली आणि पुन्हा निघले. पुन्हा देव लाकूड घेऊन उभंच. म्हणे आता काय चालवलं तू.
पण जिकडं तुकोबराचं काकडा भजन सुरू होतं त्या काकड्यात त्याला नेऊन बसून दिलं. सकाळच्या काकडा भजनात लय आनंद आहे. काय सांगा माय बिनो, सकाळी काकडा कोण करतं इथं आपल्यापैकी? तुम्ही करता का बाबा? हा वा वा. काकड्याला मैला किती घेत्या? 19 येत्यात? एक बी नाही का? किती घेत्यात? 10-12 येतं का? सबंध नका करू बरं का, मी त्याची सोय लावणार आहे मग आज. हा, काकड्याला येत जा. सकाळच्या काकड्यातले आनंद. ज्यांना काकड आरतीची ज्योत पाहिली सकाळी त्याला मोतीबिंदू कधी होणार नाही, ध्यानात ठेवून. इतके त्या भगवान बाबाच्या आणि ज्योतीमध्ये एवढा पौर आहे. ती काकड आरतीची ज्योत पाहिली पाहिजे माणसाला. रुक्मिणी पांडुरंगाला म्हणते, देवा उठा उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, प्रभात समयोपातला. वैष्णवांचा मेळा, वैष्णवांचा मेळा गरुडपायी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी, सुरवराची दाटी उभे जोडून हात. रुक्मिणी तिच्या मालकाला म्हणते, देवा उठा. हे वजरचे माय बहिणी माय बाबा सकाळी आंघोळी करून आणि तुमच्या काकड आरतीला आलेले आहे. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळ. झाला अरुण उदय सरली निधरेची वेळा. संत साधू मुनी अवघे झाले गो. अशी ती तिच्या मालकाला म्हणती. आवाज बरोबर कसा पटकन लगे. तुम्ही तुमच्या मालकाला म्हणा सकाळी बर का, उठा पाटील तुम्ही लवकर उठाना. पाणी तपून गेलं तुम्ही आंघोळ करून घ्या ना. आंघोळ झाल्यावर काकड्याला जाना. बरोबर एखादा देव पडल्या पडल्या सणकण ठेवून दी. हा, जशी रुक्मिणी तिच्या मालकाला म्हणती तसं तुमच्या मालकाला म्हणा. सकाळच्या काकड्यातला आनंद आहे. मी कहून तुम्हाला सांगू राहिलो, मी स्वतः करतो म्हणून तुम्हाला सांगतो. तर असे बरेच महाराज लोक आहे. हो, किती पैसे घेऊन राहिले महाराज लोक कीर्तनाचे. आता पुढचे पैसेवालेच महाराज आहे. 15,000 20,000 येणार आहे. आता आम्ही कीर्तनच करू राहिलो का, तमाशा करू राहिलो का? हा, पण लोकांची भावना आहे महाराज. युट्यूबवर इतकं सुख पाहिलं नाही 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 त्याच महाराजला बोलवा. आणि इतकं सुख पाहिलं त्याला 20,000 रुपये गेले घेऊन सांग. हा, अरे मोठनला आणि याच्यामध्ये काहीच नाही. महाराज तिथून एकच असतो, फक्त ते 4 व्हीलर गाडी घेऊन येतात आणि मी 2 व्हीलर गाडीवर आलो, डुक्यातून उतरलो. हे महाराजचं काय खरं आहे. नुसते देखाव्याकडे जाऊ नका. आणि तुम्ही कोणत्या महाराजा कीर्तन ऐकलं तर ते तुम्हाला रामनामाशिवाय दुसरं काही सांगणार नाही. एक जत्रा भरली, जत्रा, यात्रा नाही बरं, जत्रा. यात्रा कोणती असती? पंढरपूरची यात्रा, आळंदीची यात्रा, नाशिकची, अयोध्येची, बद्रीनारायणची, वृंदावनची, म्हसोबाची जत्रा, खंडोबाची, मर्याईची. हा, जत्रामध्ये काय? कटलरी दुकानं, बकराची जत्रा, कारभारी जत्रा, कोल्या कुत्र्याचा बाजार भरला. अरे 3 किलोचं बकरू आणि त्याला 300 लोक खायला. आणि ते खाणारे वाडेकरला डोळे वाटत. तोंड पाहून वाढशील नाही तर आपल्याला काय अनुभव नाही बरं त्यातला. हा, भांडते माणूस कुत्र्यावर भांडणं करते. जत्रा भरली. एक गरीब माणूस, पैसे नव्हते धंदा करायला, त्याने एक बांबू आणला लंबा, शेंडल दोरी बांधली त्याच्या आणि गेलं डोंगरात. आणि इच्छू घ्यायचा, त्या दोरीला बांधायचा. 100-150 इच्छू बांधून आणले त्या दोरीला वरून शेंड्यापासून पुढं लावू. आणि ती बांबू घेतला, खांद्यावर बंद, जत्रात हिंडायला लागलं. इच्छू काय इच्छू? कोण घेईन त्याला? ते का गरीब आहे का नाकात नत घालीन कोणी त्याला? हा, इच्छू काय इच्छू? श्रीमंताचं लेकरू होतं एक. म्हणे बाबा इच्छू. म्हणे गधड्या ते इच्छू डसतो. इच्छू बाबा इच्छू. लाडकं होतं, कधी नव झालं, लई दिवसाच्या बाद. मला चला बापा गेलं त्याच्याकडं. म्हणे का रे इच्छू केवढ्यात द्याला? म्हणे 10 रुपये. आणि तो काळा 10 रुपयात, ढवळा म्हणे 10 रुपयात, ते बारकं पिल्लू 10 रुपये, ते मोठ्या नांग्याचा म्हणे 10 रुपये. खरे सगळेच किंमत सारखी कशी काय? म्हणे काका इच्छू लहान घ्या का मोठा घ्या, ठणका एकच आहे. कोणता तुम्ही महाराज आणला तर ठणका एकच आहे. त्याला तुम्ही 40,000 रुपये देता. अरे आम्हाला द्यायलापेक्षा यायला द्या ना. हे कलाकार काही मोठे श्रीमंत नसते,
हे वाजवणार श्रीमंत नसते. आम्हाला द्या त्यातले 5वा हिस्सा 4था हिस्सा आम्हाला द्या, नका देऊ 40. काही अवघड आहे का? पण आम्हाला नाही देणार तुम्ही. ज्याला भूक नाही त्याला बांधून द्यायचं, आणि ज्याला भूक लागली त्याला म्हणायचं पुढे वय स्वयंपाक झाला नाही अजून. अशा गोष्टी आहे आपल्या. म्हणून सांगायचं तात्पर्य, तो भगवान परमात्मा मागे पुढे सांभाळ करणारा. आणि ते चोर म्हणते तुकोबराया, आम्ही तुमची म्हैस चोरून चालवली होती, पण टपूरच्या टपुऱ्या पाहाला त्यानं आम्हाला म्हैसच नाही नेऊ दिली. तुकोबराया म्हणतात, देवा हे माझ्या देवाशिवाय काम झालं नाही. निर्वाणी गोविंदला असे मागे पुढे कायचं साकडे पडू नये. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तुका म्हणे सत्कर्म भावे साचा, तुका म्हणे सत्कर्म भावे साचा, साचा तुका म्हणे सत्कर्म भावे साचा, तुका म्हणे सत्कर्म भावे साचा, तुका म्हणे सत्कर्म भावे साचा, कर्म भावे साचा, तुका म्हणे सत्कर्म भावे साचा, साचा कर्म भावे साचा, तुका म्हणे सत्कर्म भावे साचा, घातलिया भया नरका जाणे, घातलिया भया घातलिया परम भग मर ग सर नि सर ग घात घातलिया घातलिया वाजवा टाळी. हो, विषय तो तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, घातलिया वहे नरका जाणे. सत्यकर्माला सहकार्य करा आणि बाबाच्या कार्यक्रमाला आवर्जून हातभार लावायचा. आपल्याला सप्ताह मोठा करायचा आहे. आणि तुम्हाला सांगतो, लई पैशाचे महाराज आणू नका आणि तुमचा सत्यानाश करून घेऊ नका. आपल्याला कायमस्वरूपी सप्ताह जर टिकवायचा असेल ना, लईच 10च्या आत, याच्यापेक्षा पुढं नको. लई 4 व्हीलर गाडी घेऊन आला तर. आणि आपल्या सप्त्याची आपल्याला जोपासना करायची. आमच्यासारख्याला किती पैसे दिले तुम्ही, आम्हाला कमीच आहे. पण बाबाचा सप्ताह तुम्ही तुमच्या जीवात जीव आहे, त्यामध्ये जीव आहे, तोपर्यंत तुम्हाला हा नियम चालवायचा आहे. तर झिरोवर येऊन टाकवायचं नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, उदामादा न करता आमच्या इथं बी सप्ताह होतो. आमच्या इथं सध्या 150 क्विंटल गहू असे डिपॉझिट पडलेले आणि 1.5 लाख रुपये माग उरलेले. आणि एकही महाराज आम्ही 5 ते 6 हजाराच्या खाली जाऊ द्याला नाही. आणि कीर्तन पाहिजे तसे, बरं का. म्हणून त्याप्रमाणे तुम्हाला पण सांगतो, आपल्या सप्त्याची आपल्याला जोपासना करायची. अन्नदान करा. जिथं अन्नदान आहे सप्त्यामध्ये, तिथं काहीच कमी नाही. आता इथं आमचे सगळे महाराज लोक सोय कोणाच्या घरी होती आपली जेवायची? ती कोणाच्या घरी जेवण होतं आपल्याला? आपण कोणाच्या घरी जेवलो? इकडं जाय भाऊ यांच्या घरी आपण जेवलो. आणि गावोगावी तुम्ही पहा, अशा भन्नाट पंक्ती देऊ लागले. ते 2-2, 3-3 जण मिळून स्वतः पटीनं पंक्ती, बरं का. आणि सगळ्यात श्रेष्ठ अन्नदान, तरणे के लिए लिंता और डुबणे को अभिमान. अन्नदान सगळं श्रेष्ठ आहे. एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली उठू नका दादा. आणि आजचा योग आहे कीर्तनाचा,
हे दुसरं कीर्तन पुष्प आपण सर्वजण मिळून भगवान बाबांच्या चरणी अर्पण करू. पण सगळ्याला माझी एक विनंती आहे, तुकाराम तुकाराम झाल्याची कोणी जागा सोडायची नाही. आणि सगळी पुरुष मंडळी एकदा वर हात करा. माणसं थॅट ज्याचे खाली हात असेल त्याचे ध्यान ठेवा. तुम्ही करा वर हात, तो घालीन खिशात हात. एखादी बिडी